रिडिफायनिंग सोशल वर्क या आपल्या चर्चा सत्राच्या दोन्ही सेशन्सचे पाहुणे डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर सौ मंदाताई आमटे, श्री गौरीताई सावंत, त्यांचा परिवार, श्री अनिकेत आमटे, डॉक्टर मिलिंद पांडे, या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. MIT प्रमाणे आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती एका प्रार्थनेने करतो. ही प्रार्थना कुठल्याही धर्माची नसून विश्वशांतीची आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहून या समूह प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थ मति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी गोजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यासाठी मी आपले पहिल्या सत्राचे पाहुणे डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर सौ मंदाताई आमटे, श्री अनिकेत आमटे आणि डॉक्टर मिलिंद पांडे सर यांना मंचावर यायची विनंती करते. रिडिफायनिंग सोशल वर्क अर्थात समाजसेवा म्हणजे नक्की काय रे भाऊ, ह्या विषयाबद्दल जेव्हा आम्ही आमच्या ग्रुपमध्ये बोलत होतो मुलांशी, तेव्हा असं सगळ्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकाची समाजसेवेची जी कल्पना आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे आणि मग ती वेगवेगळी संकल्पना, वेगवेगळी व्याख्या आपण कोणाकडनं समजून घ्यावी किंवा कोणाकडनं चेक करावी असा जेव्हा आम्हाला प्रश्न पडला, तेव्हा ज्यांनी अखंड आयुष्य समाजसेवेमध्ये वाहिलं आहे अशा या दाम्पत्याशिवाय आम्हाला दुसरं नाव समोर आलं नाही. 2011 आम्ही इथे काम करतो आहे पुण्यामध्ये आणि आज काका आणि काकू, ज्यांना आम्ही प्रेमाने काका आणि काकू म्हणतो, सॉरी, तर ते इथे असणं हे आमच्यासाठी पर्वणी आहे, खूप मोठी गोष्ट आहे. मी डॉक्टर मिलिंद पांडे सरांना विनंती करते की लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे आणि MIT संस्थेच्या तर्फे आपण या दोघांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक श्री अनिकेत आमटे यांचं स्वागत सरांनी करावं. एकाच कुटुंबामध्ये 2 मॅग्सेसे पुरस्कृत व्यक्ती असणारं एकमेव कुटुंब श्री बाबा आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर सौ मंदाताई आमटे यांची ओळख मी वेगळी करून देणं म्हणजे आपल्या सगळ्यांचा वेळ खाऊन आपला अपराध करण्यासारखं आहे. आपण सगळेजण त्यांची वाट पाहतोय बराच वेळ की त्यांचं बोलणं ऐकायचं. मी डॉक्टर प्रकाश आमटेंना विनंती करते की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करेल. नमस्कार. आजच्या या लोकबिरादरी मित्रमंडळ पुणे यांच्या वतीने आणि MIT च्या वतीने असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि सगळे तरुण मित्रमंडळी, समाजसेवा म्हणजे काय किंवा रिडिफायनिंग समाजसेवा
खरं म्हणजे हा प्रश्न किंवा असा प्रश्न येईल असं आमच्यापुढे ही कधी समस्या उभी राहिली नाही. जे काही आम्ही काम केलं ते हे लेबल न लावता केलं. लोकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारे वाखाणलेलं आहेत, नावं दिली आहेत. पण बाबा आणि ताई यांनी समाजसेवेची फार सोपी व्याख्या केली होती. समाजातील दुर्बल घटक, दिव्यांग, अशा सगळ्या लोकांच्या गरजा पूर्ण करणारा किंवा निर्माण होण्याआधी त्याचा विचार करून त्या गरजांच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे समाजसेवा. मागितलं तर मिळतंच आहे, आंदोलनं करा, बंद करा, पण खरा सामाजिक कार्यकर्ता हा त्यांच्या गरजा निर्माण होण्यापूर्वी विचार करून पूर्ण करायचा प्रयत्न करतो. इतकी सोपी व्याख्या आहे ती. बाबांनी अर्थातच हा सगळा विचार वाचन करून निरनिराळ्या धर्माचा अभ्यास केला. बाबांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, गांधीजींची प्रेरणा होती. या सगळ्यांचा विचार करून मग शेवटी कुष्ठरोग्यांची सेवा त्यांनी सुरू केली आणि तिथेच त्याला स्वतःला सीमित न करता त्याच्यामध्ये समाजातील सगळे काही जे काही समस्या असतील त्याच्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. कुष्ठरोग्यांच्या कामासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत, पण खरं काम त्यांचं समाजातील तरुणाईला जागृत करणे, त्यांना प्रेरित करणे. त्यासाठी सोमनाथला आंतरभारतीय श्रमसंस्कार शिबिर गेले 52 वर्ष मला वाटतं जे सुरू आहेत. त्यातून असंख्य तरुण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या विचारसरणीला धरूनसुद्धा कामं करतात आहेत. तेव्हा आमचं म्हणजे मी आणि विकास आम्ही दोघं खरंच भाग्यवान की आम्हाला या मोटिवेशनसाठी किंवा या प्रेरणेसाठी इतर कुठे बघायची गरज पडली नाही. त्यांचं वागणं, त्यांची पारदर्शकता, हे सगळं आम्ही अनुभवलं. संस्कार सांगून होत नाहीत, ते वागण्यातून होतात. त्यांनी कधीच चुकूनही म्हटलं नाही की आपल्या मुलांनी हे केलं पाहिजे. पण आमच्या मनात चुकूनही दुसरा विचार आला नाही का आपण काही दुसरं करावं. आपले विचार लादले नाहीत. पण हे कसं असं संसर्गजन्य असल्यासारखं सामाजिक कार्य एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आला, दुसऱ्या पिढीकडून तिसरी पिढी. अनिकेत आज इथे आलाच आहेत, दिगंत आहेत, त्यांचे पार्टनर ते शहरातले आहेत. मोठी सून गोव्याची आहे, लहान सून तर पुण्याची आहेत. तितक्याच निष्ठेने पण आपापल्या विचारांनी, आपापल्या कमिटमेंटनी जे काम त्यांनी पुढे नेलं आहे. तर ही खरंच दुर्मिळ उदाहरण आहे समाजामध्ये. नुसतीच तिसरी नाही पण चौथी पिढी आता, जी आमची नातवंड आहेत, या दोघांची मुलं तिथेच आदिवासींच्या शाळेमध्ये मराठी मीडियममध्ये शिकतात आहेत. हा जो कॉम्प्रोमाइज त्यांनी कसा काय केला असेल, किती मोठा कॉम्प्रोमाइज आहे. आज शिक्षणासाठी आईवडिलांना इतकं टेन्शन असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा, पैसाही खूप लागतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सगळं अनुभवलं असताना म्हणजे आमच्या सोनांनी, त्यांना माहिती आहे सगळं, त्यांची मुलं आनंदाने आदिवासींच्या बरोबर मराठी मीडियममध्ये शिकतात आहेत. तर हे भाग्य आहे की न बोलता न सांगता घडत गेलं. खूप मोठं समाधान आहे आम्हाला. कधी कशाची अपेक्षा केली नव्हती. आदिवासी समाज इतका
समृद्ध आहे विचाराने, पण आपण त्यांना मागासलेले समजतो. फक्त त्यांना संधी मिळाली नाही. आमच्या गेल्या 46 वर्षाचा अनुभव असा आहे की ते निष्पाप आहे. त्यांच्या संस्कृतीमध्ये बलात्कार नाही आहे, हा शब्दच नाही आहे. एकमेकाला मदत करणे हा त्यांच्या कल्चरचा एक महत्त्वाचा भाग आहे. कम्युनिटी लाईफ, सगळ्या समस्यांची उत्तर गावातल्या गावात शोधायचा प्रयत्न करणे. पापभीरू आहेत, त्यामुळे चोऱ्या करत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्धपोटी आहेत, अर्धवस्त्र आहेत, पण तिथे भिकारी हा नावाचा शब्दच नाही. तर अशा अत्यंत चांगल्या विचारांची जी समाज आहे तिच्यापासून आम्ही खूप शिकलो. आणखी एक गुण त्यांच्यामध्ये सहनशक्ती, प्रचंड सहनशक्ती, दुःख सहन करण्याची शक्ती, गरिबी सहन करण्याची शक्ती, उपासमार सहन करण्याची शक्ती. आणि लहान सहान गोष्टीला आपण किती तक्रारी करतो. या समाजातून आम्ही गेलेलो तिकडे. सगळं असतानाही समाधान नाही आणि काही नसतानाही तो माणूस आनंदी आहे. तेव्हा आमच्या आयुष्यात खरंच आम्ही समृद्ध झालो. बरंच काही शिकलो आम्ही. खरं म्हणजे बाबा हा माणूस इतका वेगळा कसा निपजला. त्या काळात मुलं भरपूर व्हायची. बाबांच्या कुटुंबातले इतर नातेवाईक ते सर्वसामान्य जीवन जगले आणि ते नॉर्मल आहे. पण कधीतरी आयुष्यात कसा टर्निंग पॉईंट होतो. मग जसं म्हटलं की बाबांचं वाचन होतं, त्यावेळेचं वातावरण खूप असं भारलेलं होतं. ते स्वतः निर्भय होते. गांधीजींनी त्यांना अभयसाधक म्हणून बोलताना अशी पदवी दिली. का दिली अभयसाधक? की वर्ध्याला जाताना बाबा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवास करत होते. तिथे ब्रिटिश गोरे सोजीर बंदुकासह ते पण प्रवास करत होते. आणि एक नवविवाहित जोडपं त्यांच्याबरोबर त्या गाडीने प्रवास करत त्याच डब्यात होते. नवविवाहित त्या बाईला बघून सोजीरांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांचा विनयभंग करायचा प्रयत्न केला. गाडी सुरू आहे. नवरा घाबरला. त्यांच्याकडे शस्त्र होती. संडासमध्ये लपून बसला आणि तेव्हा त्यांनी अतिरेक करायचा प्रयत्न केला. तेव्हा बाबा आडवे आले. वर्धा स्टेशन येईपर्यंत त्यांनी त्यांना रोखून धरलं. मार खाल्ला आणि स्टेशनवर उतरल्यावर त्यांची तक्रार केली. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना कळली, सेवाग्रामला होते, त्यांना त्यांचं खूप असं कौतुक वाटलं, अभिमान वाटला की एक माणूस इतक्या सोजीरांच्या पुढे शस्त्रसज्ज एका स्त्रीची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली, म्हणजे हा अभयसाधक आहे. असा हा जो माणूस वरोरा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा म्युन्सिपाल्टीचा उपाध्यक्ष असताना घरी परतताना पावसाळा होता. रस्त्याच्या कडेला चिखलात एक कुष्ठरोगी विव्हळत होता. ज्याच्या हाताला बोटं नव्हती, जखमा झाल्या होत्या, जखमामध्ये अळ्या पडल्या होत्या, नाकाचा बुरुज ढासळलेला, पण जिवंत होता. बाबांनी बघितलं आणि त्यांना भीती वाटली. कुष्ठरोग्याला भीती वाटणं सर्वसाधारण त्या काळामध्ये नुसतीच भीती नव्हती, लोकांना घृणा वाटायची. पण बाबासारख्या माणसाला ती भीती वाटली. करुणेतून त्यांनी त्याच्या अंगावर
कांबळं असायचं त्यांच्याकडे, ते त्याच्या अंगावर कांबळं टाकलं आणि ते घरी जायला निघाले. जाता जाता तो विचार केला त्याने की माझ्यासारखा निर्भय माणूस एका असहाय्य माणसाला कसा काय घाबरला. घरी जाईपर्यंत त्यांनी असा विचार केला की उद्या माझ्या बायकोला आणि मुलांना, आम्हाला जर कुष्ठरोग झाला तर मी असं रस्त्यावर फेकून देईल का. या भीतीवर विजय मिळवण्यासाठी ते परत गेले. त्यांनी त्याला घरी आणून त्याची सेवा केली आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायचा निर्णय. एखाद्याच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट कसा येतो. जमीनदाराचा मुलगा, घरी रेसरकार होती, शिकारी होते, मल्लयुद्ध खेळायचे, असा माणूस एका घटनेमुळे समाजामध्ये शतकातला म्हणजे दीपस्तंभासारखं काम करून गेला. तेव्हा असे क्षण धरून ठेवायचे असतात. कुष्ठरोगी काही बाबांनी पहिल्यांदा बघितलं अशी काही गोष्ट नसेल ती. ते तर देवळापुढे चर्चेसपुढे शेकडोच्या संख्येने बसलेले असायचे. पण तो क्षण बाबांनी धरला आणि एक महारोगी सेवा समितीची स्थापना झाली. बाबांना त्या नावाबद्दल थोडासा वाईट वाटायचं की आपण त्याला लेबल करतो आहे. लेबल करणं बरोबर नाही, ते शेवटी माणसं आहेत. म्हणून आनंदवन नावाने त्याला जास्त प्रसिद्ध केलं. महारोगी समिती फक्त कागदावर आहेत. आनंदवन, कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलला. बाबांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता. बायबलमध्ये त्यांनी करुणा बघितली. ख्रिश्चन धर्मामध्ये करुणा आहे. ते त्यांना खूप अपील झाली की कुठे विकलांग असेल, कुठे काही समस्या असेल, त्या धर्माचे लोक त्यांच्यासाठी काम करताना आपलं सगळं जीवन देताना त्यांनी बघितलं. त्यांना अर्थात कर्मकांडाबद्दल अजिबात घृणा होती. कर्म करावं, कर्मकांडमध्ये आपण गुंतून जाऊ नये हे त्यांनी तेव्हा ठरवलं. पण ती करुणा अपील झाली, त्याच्यातून हे सगळं काम उभं राहिलं. मग ते अंध झाले, अपंग आले, मेंटली हँडिकॅप किंवा असं म्हणून समाजात जे काही समस्या त्या सगळ्यांसाठी त्यांनी आनंदवनमध्ये वेगळ्या प्रकारे त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच नंतर आदिवासींची सेवा. तर अशा या घरामध्ये जेव्हा आम्ही वाढलो, हे कुटुंब असं खूप मोठं होतं. ताई बाबा आणि आम्ही दोघं इतक्यापुरतं मर्यादित नव्हतं. जसे जसे कुष्ठरोगी अंध अपंग आलं तसं कुटुंबच मोठं होत गेलं. 2-2.5 हजार लोकांचं कुटुंब आहे. तेव्हा कुटुंबाचा सुद्धा त्यांनी कसा अर्थ किती व्यापक केला. आणि काम करण्याची स्वतःच ठरवलं काम करण्याचं तत्त्व काय असावं. सर्वजण म्हणतात वर्क फॉर द पीपल. हा माणूस लोकांसाठी काम करतो आहे, समाजासाठी काम करतो आहे. बाबांनी स्वतःत बदल घडवला. वर्क विथ द पीपल. त्यांच्याबरोबर काम करणं सोपं होऊन जातं. लोकांना कामाला लावणंही सोपं होतं. एखादं काम करायला जर आपणच सुरुवात केली जाऊन, तर त्यांचे जे काही कुटुंबातले इतर सदस्य होते त्यांना काय वाटेल. बाबा स्वतः काम करतात ते माझ्यासाठी. जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा लोक बाबांच्या आधी कामाला सुरुवात करायची आणि आनंदवन असं विस्तारत गेलं. ते कौटुंबिक संस्था राहिली. बाबा ताई बाबा दोघंही होते तोपर्यंत. कॉर्पोरेट त्या पद्धतीने सुद्धा चालवता येते संस्था, पण बाबांनी कौटुंबिक स्वरूप दिलं त्याला. तेव्हा सामाजिक कार्य खरोखरच त्याला नंतर सामाजिक कार्य हा शब्द नंतर जोडला, लोकांनी जोडला. पण बाबांनी त्यांच्या विचारांनी असं ठरवलं होतं की समाजामध्ये जी काही दरी आहे, आपल्या देशामध्ये प्रचंड मोठी दरी आहे, ही कमी करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांच्यातून आनंदवनचा हा विचार लाखो लोकांपर्यंत पोचला.
खूप लोकांनी त्यांच्यातून प्रेरणा घेतली, तरुणांनी. त्यातलेच आम्ही दोघं, मी आणि विकास, प्रेरणा घेऊन कामाला लागलो. आमच्यानंतर अनिकेत आहे, दिगंत आहे, अनघा आणि समीक्षा. हे असं नैसर्गिकरित्या घडत गेलं. याच्यातून काही विशेष कोणी असं प्रयत्न नाही केले की यांनी सामाजिक कार्यातच आलं पाहिजे. पण हे घडत गेलं हे खरंच भाग्य आहे. आणि आमच्या दोघांसाठी इतकी समाधानाची गोष्ट आहे. त्याविषयी कसलीच अपेक्षा न करता आज समाजाकडून जे मिळणारं प्रेम दुर्मिळ आहे. बरेचदा असं वाटतं आम्हाला की आमची लायकी नसताना आपण किती लोकांनी आपल्याला डोक्यावर चढवून बसवून ठेवलेलं आहे. अतिशय साध्या पद्धतीने, साधेपणा हा मी म्हणतो आमची ताकद आहे. आमचं जीवन इतकं सिंपल होतं, अजूनही आहे. पण त्यातून काम जे विस्तारत गेलं, जगापर्यंत पोचलं आहे आता. तेव्हा काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यांनी ठरवावं. हे काही असं ब्लू प्रिंट कधीच मी देत नाही. मी तर बहुतेक भाषणात सांगतो की मी मार्गदर्शन करत नाही. आपण खूप मार्गदर्शन करायचं, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्या मार्गाने कोणीच नाही केलं तर माझं सगळं वेळही वाया गेलं. तेव्हा कुठेतरी मनामध्ये ती प्रेरणा उत्पन्न झाली पाहिजे. आणि मग आपल्या पद्धतीने ज्यांनी जसं जमेल आपल्या मर्यादा सांभाळून काम करावं, एवढीच अपेक्षा आहे. लोकबिरादरी मित्रमंडळ तसंच सुरू झालं. मी काही सांगितलं नव्हतं, पण त्याच्यातून त्यांनी अनेक तरुणांना प्रेरित केलं आहे. कामाचा विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्वतःच्या चुकातून शिकण्याची त्यांची इच्छा आहे. तेव्हा अशा प्रकारे कामं समाजामध्ये जर वाढत गेली तर खरोखरच हे जे काही आपल्या देशामध्ये डेव्हलप नेशन, समृद्ध नेशन असं आपण म्हणू शकू. जेव्हा हा 30 ते 35% जी जनता आहे ही त्याच्यातून बाहेर काढू शकलो आपण. मी एकटा काय करू शकू ही भावना खूप प्रत्येकाच्या मनामध्ये असते. माझ्या एकट्याने काय करून काय फायदा होईल. पण एका माणसाला जरी मदत करून आपण बघितली आणि त्यातून मिळणारा आनंद याची तुलना कशाशी होणार नाही. पण ती केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यातून किती आनंद मिळतो. कुठल्याही कामाची सुरुवात अगदी छोटीशी असते, त्याच्यातून मार्ग सापडतो. परत मी लोकबिरादरी मित्रमंडळ यांचं अभिनंदन करतो की याच्यातून समाजापर्यंत त्यांना एक संदेश द्यायचा होता. आणि या आजच्या कार्यक्रमातून त्याची सुरुवात झाली आहे. त्यांच्या सगळ्या उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच काका. हा कार्यक्रम जेव्हा ठरवायचं ठरलं तेव्हा बऱ्याच लोकांच्या मनात बरेच प्रश्न होते आणि आम्ही असं अपील केलं होतं की तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते आम्हाला तुम्ही आधी ईमेलवर पाठवा. बरेच प्रश्न आपल्याकडे आले. त्यातले काही निवडक प्रश्न आम्ही काका आणि काकू दोघांनाही इथे विचारणार आहोत. लोकबिरादरीचे सदस्य योगेश कुलकर्णी आणि विदुला लोम हे आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर सौमंदाताई आमटे यांना प्रश्न विचारते. वास्तविक पाहता ज्या दिवशी आमचं असं ठरलं की आपण असा एक कार्यक्रम करायचा, तेव्हा जसं आम्हाला प्रश्न पडले तेव्हा मी असा एक विचार केला की आपण जे लोक आहेत त्यांना देखील हा प्रश्न विचारू. आणि गेले 1.5-2 महिना वेगवेगळ्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते सगळीकडे गेले. मग ते कॉलेजेसमध्ये गेले, त्यांनी ते एक छोटंसं स्किट केलं आणि तिथं लोकांना विचारलं की तुमचे प्रश्न काय. इंटरनेट मेल पाठवले, FB वरनं केलं. आम्ही जिथं जाऊ तिथं लोकांना, आणि खूप मोठी अशी एक यादी आली. अर्थात वेळोअभावी सगळंच पूर्ण करणं शक्य होणार नाही. आम्ही अगदी काही लिमिटेड प्रश्न काढलेत. अर्थात खरं सांगायचं तर आत्ताच काकांनी जे बोलले त्या सगळ्याची उत्तरं मिळालेली आहेत. म्हणजे वेगळा असा काही प्रश्न खरं तर नाही आता. पण एक मला ना एक व्यक्तिगत तसा प्रश्न पहिल्यांदा काकांना विचारायचा वाटतो की काका, एक म्हणजे बाबा आमट्यांचा मुलगा, म्हणजे एक मुलगा, त्याच्यानंतर एक पिता, वडील आणि एक आजोबा, ह्या 3 भूमिकांमधनं तुम्ही कशा बघताय 3 भूमिकांकडे? सध्याची भूमिका खूप चांगली आहे. म्हणजे आजोबा, मला या वयात त्यांच्या वयाचं होता येतं.
आणि नातवंडांना माहिती नाही की आपले आजोबा काय मोठे आहेत. तर तो एक आनंद आहे. बाहेर गेलो की आम्हाला जसं अगदी समाजाने खूपच डोक्यावर बसवून ठेवलेलं आहे, त्यामुळे ती इमेज जपणं आम्हाला कठीण जाते. पण नातवंडाबरोबर खरोखरच बरोबरीच्या नात्याने जेव्हा सध्या सगळ्यात चांगला काळ तो चालू आहे. बाबांचं व्यक्तिमत्व असं होतं की खूप पॉवरफुल होतं, अतिशय शिस्तबद्ध. वेळेचं त्यांना तिथं फॅनॅटिक होते की आपण 10 वाजता कार्यक्रम म्हणजे 10ला 1 मिनटं असताना सुरू झाला पाहिजे. थँक्यू. तर अशा त्या सगळ्या बापाच्या सहवासात आमचं सगळं लहानपण गेलं. त्यावेळेला समाजाने बाबांना मोठं म्हटलं नव्हतं, त्यामुळे ते दडपण नव्हतं आम्हाला. मोठ्या बापाचे मुलं काय करतात, कसे राहतात. पण हळूहळू कॉलेजमध्ये गेलो तेव्हा तोपर्यंत बाबांना समाजाने मान्यता दिली होती. आपल्याकडे समाजामध्ये असा एक गैरसमज आहे की अवॉर्ड आले की माणूस मोठा होतो. तोपर्यंत त्या कामाचं महत्त्व लोकांना जाणवत नाही. पण अवॉर्ड मिळाले, मॅक्सेसे मिळालं, पद्मश्री मिळाली वगैरे. आम्ही दोघं हसतो असे. तोपर्यंत आम्ही काय केलं त्याला काही अर्थ नाही का, मग अवॉर्ड मिळाल्याबरोबर एकदम कसं काय मोठा होतो माणूस. एनिवे, पण बाबांचं जे आयुष्य होतं, ताईंचं बाबांचं, त्याचं आम्हाच्यावर दडपण नव्हतं. कारण त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही, तुम्ही असं केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. ते तुम्हाला ठरवायचं आहे काय केलं पाहिजे. म्हणजे आम्ही लहानपणी गाडी चालवायचा शौक होता. त्यामुळे तुम्ही त्यांना थोडीशी आईला चिंता होती खरं म्हणजे, काय यांना काही ॲम्बिशनच नाही. ॲम्बिशन पाहिजे ना लहानपणापासून. मग ते बाबांनी सोडून दिलं होतं. म्हणजे तुम्हाला ठीक आहे गाडी आवडते तर ड्रायव्हर व्हा तुम्ही, पण तुमच्या हातात आहे ड्रायव्हर व्हायचं की डॉक्टर व्हायचं. त्यामुळे तो मेसेज होता. मला वाटतं तोच तुम्ही घेतलात, अनेकांच्या जीवनाला तुम्ही ड्रायव्हर झालात आणि समृद्ध केलीत लोकांचे जीवन. पण थोडासा अजून एक असा प्रश्न विचारायचं, आता तुमचं लग्न झालं, तुम्ही हेमलकसाला राहायला आले. मला वाटतं तोपर्यंत बाबा एक समाजसेवक म्हणून सगळीकडे माहिती होते. आणि नंतर अनिकेत, दिगंत हे जसे जसे मोठे, म्हणजे आम्हाला जो इथं प्रश्न पडतो की तुम्हाला कधी हा प्रश्न नाही पडला का तर ह्याच्या ॲडमिशनचं काय आणि ह्याला कुठं ॲडमिशन मिळेल. आणि इंग्लिश काकू कधी असा वाद झाला का हो की इंग्लिश मिडियम का मराठी मिडियम. आम्ही बहुतेक आदिवासीमध्ये राहून आमची मेंटॅलिटी त्यांच्यासारखीच झाली आहे की आजचं आज, उद्याचं उद्या बघता येईल. आज शाळा इथे आहे ना, मग या शाळेत जाऊ दे, कारण ते आपल्याला सोपं आहे. दुसरीकडे ठेवणं सोपं नाही मुलांना शिकायला. आणि मुलांपासून दूर राहायचं ही पण इच्छा नव्हती की इतक्या लहानपणी मुलांना आपल्यापासून दूर ठेवायचं, हे आम्हाला पटत नव्हतं. त्यामुळे आम्ही त्याच शाळेत मुलांना शिकवलं आमच्या. आज आमची नातवंडही त्याच शाळेत शिकत आहेत. पुढे कदाचित थोडी मोठी झाल्यावर दुसऱ्या शाळांमध्ये त्यांना घालायचा प्रयत्न करतील, पण आज तरी सध्या तिथे सगळे शिकवत आहेत आनंदाने. आणि त्यांना वाटतही नाही की बाकीची मुलं कुठल्या तरी वेगळ्या शाळेत जातात, आपणही गेलं पाहिजे असं त्यांना अजिबात वाटत नाही. हीच शाळा चांगली आहे, आपण इथेच राहू असं त्यांचं म्हणणं आहे. कारण बाहेरचं जग त्यांनी पाहिलं नाही, आमच्या मुलांनी बघितलं नव्हतं. त्यामुळे कॉम्पिटिशन त्यांना माहीत नव्हती आणि त्याचा आम्हाला पुढे त्रास झाला. असं वाटलं की मुलांवर आपण अन्याय तर नाही केला इथे ठेवून, इथे शिकवून. पण ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड असं समजायचं आणि आनंदाने राहायचं. उगीच त्याचा मागच्या गोष्टींचा हे घेऊन पण म्हणजे खंत कधी करत बसायची नाही. मुलांचा गृहपाठ झाला नाही हां, आणि आज हे झालं नाही, या संदर्भात शिक्षक तुमच्यापर्यंत आले का मुलांनी येऊन नाही दिलं का भीती होती. कदाचित संस्था आमचीच असल्यामुळे त्यांच्याबद्दल तक्रार बहुतेक शिक्षकांनी केली जाते. कारण संचालकाच्या पोरांबद्दल काय तक्रार करायची असंही असेल एक तर, किंवा मुलं कदाचित व्यवस्थित अभ्यास करून जात असतील असंही असेल. आता आमची नातवंडं अभ्यास करतात, कधी नाही करत, पण आमच्यापर्यंत तक्रार येत नाही. म्हटलं तुमच्या तक्रारी तुम्ही निवारण करा, मारा त्यांना, काही करा, आमची काही हरकत नाही आहे. सर्व मुलांना जसं वागवतात तसं त्यांना शिक्षा करा किंवा काही करा, आमचा त्याच्यात काही सहभाग नाही आहे. त्यांनी शिकावं एवढीच इच्छा आहे आणि तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे तयार करा. आमची काही हे नाही की त्यांच्यावरती वेगळं आमचं दडपण नाही की शिक्षकांनी त्यांना मारू नये किंवा त्यांना रागवू नये, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. सर्वसामान्य मुलांसारखं त्यांनी राहावं अशी आमची इच्छा आहे.
काकू, पण जनरली आता इथले असलेल्या सगळ्या महिला किंवा स्त्रिया यांच्या मनातला एक प्रश्न आहे की हे आता 40 वर्षानंतर तुम्ही बोलता म्हणजे हे, पण जेव्हा तुम्ही वैयक्तिक लग्न करून आलात आणि नागपुरात राहिलेल्या धरमपेठसारख्या भागात आणि तिथून आल्यात, त्याच्यानंतर तुम्ही ज्या भूमिका निभायला सुरुवात केली, सून म्हणजे पत्नी, त्यातल्या समाजसेविका, तर त्यावेळेला तुमचं इंटरनल तुमचे काही वाद होत असतील किंवा त्याच्यात कोण जिंकत असेल किंवा काय? तसं पाहायला गेलं तर ठरवून गेल्यामुळे फारसे वाद व्हायचा काही प्रश्न नव्हता. कारण आम्ही दोघांनी ते काम करायचं ठरवलेलं होतं. फक्त फ्रस्ट्रेशन पहिल्यांदा येत होतं की कोणी रिस्पॉन्सच देत नव्हतं. आदिवासींना माहितीच नव्हतं की हॉस्पिटल म्हणजे काय, मॉडर्न मेडिसिनचा त्यांच्याशी काही संबंधच नव्हता. कारण त्यांचं जे काय मेडिसिन होतं ते घरगुती आपलं किंवा मंत्रतंत्र जास्ती याच्यावरतीच विश्वास होता. कोणी येतच नव्हतं. त्यामुळे मला बरेचदा फ्रस्ट्रेशन यायचं. मी म्हणायची काय आपण इथे येऊन बसलो, चांगली नोकरी होती सरकारी सोडून आणि इथे येऊन बसलेलं आणि कोणी येतेच नाही दवाखान्यामध्ये. आपण नुसताच वेळ घालवायचा. कुठे मग शेतात काम कर, तर कुठे झाडं लाव, तर कुठे काहीतरी आपलं वेळ घालवायचा. कारण रिकामं मन राहूनही शक्य नव्हतं, कोणाशी बोलणं नाही, कारण आदिवासींची भाषा येत नव्हती. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जर ठरवलं आहे तर हे काम करायचं, पण कधी कधी फ्रस्ट्रेशन यायचं. पण एकमेकांशी बोलून, एकमेकांशी हे करून त्यातनं फ्रस्ट्रेशनमधनं मार्ग काढायचा आणि कामात स्वतःला पुढे झोकून द्यायचं. आदिवासींचा विश्वास कमवायचा प्रयत्न केला आणि त्यातून मग हळूहळू त्याला यश यायला लागलं आणि मग पुढे असा विचार करायची वेळच नाही आली. मुलांच्या शिक्षणाच्या वेळेला पण पहिल्यांदा काही फारसं जाणवलं नाही, पण जेव्हा 12वीला मोठ्या मुलांनी ड्रॉप घेतला तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की आपण मुलांवरती अन्याय तर नाही केला या ठिकाणी शिकवून हे करून. पण नंतर त्याला स्वतःला जाणीव झाली आणि त्याने चांगला अभ्यास केला आणि त्यानंतर आज तो डॉक्टर झाला. तर त्यावेळेला थोडंसं वाटलं की आपण मुलांवर अन्याय तर नाही केला या ठिकाणी त्यांना शिकायला ठेवून. आपण आपलं ध्येयाला चिकटून राहिलो, पण त्यामुळे मुलांची प्रगती खुंटली असं पहिल्यांदा वाटलं. पण हळूहळू त्यांना पण कळलं की आपलं पुढे भविष्य आपलं बघितलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी स्वतःला सावरलं आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून पुढे तो डॉक्टर झाला आणि त्यांनी चांगल्या मार्गाने आता काम आणि आमच्या कामात तो सहभागी झाला. म्हणजे त्याला न सांगता न बोलता त्यांनी या कामामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. हे एक खूप समाधान देणारी गोष्ट आहे की संस्कार एक नुसते सांगून होत नाही. हे आम्हाला तेव्हा लक्षात आलं की आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या कामातून आपोआपच त्यांच्यावर संस्कार होत असतात आणि त्या संस्कारातून ते पुढे घडत असतात. एक आत्ता तुम्ही बोलता बोलता म्हणलात ते जे मला वाटतं इथं उपस्थित असलेल्यांना फार मोठा महत्त्वाचा संदेश असणार आहे की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही राहायला गेलात तेव्हा आदिवासी कोणीच येत नव्हतं आणि मग तुम्ही बरंच काही काय करा, तेव्हा फ्रस्ट्रेशन येत असायचं. हे जेव्हा फ्रस्ट्रेशन, एक तर तुम्ही काय करायचं किंवा काका तुमचा त्यावेळेस रोल काय असायचा? आता असा विचार केला की आम्ही का टिकलो तिथे. लोक त्यांच्यासाठी गेलो, ते लोकांकडून रिस्पॉन्स नाही. अगदीच दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं होतं. पण मग असतेच आम्ही दोघं नव्हते, मग आमच्याबरोबर काही कार्यकर्ते बाबांच्या प्रेरणेने आलेले. इथे विलास मनोहर वगैरे सगळ्यांना माहिती आहेत की गोपाळ फडणीस आहेत, नोकऱ्या सोडून आलेले. हे की अर्धा जे तरुण होते, जगनभाऊ आहेत, पांचाळ वगैरे, हे सगळे त्या काळापासूनचे. तर हे सगळ्यांची एक नवीन कुटुंब तयार झालं आणि असं सगळ्यांनी मिळून एकत्र राहत असताना जर आम्ही फ्रस्ट्रेशन व्यक्त केलं तर ते त्यांना कसं वाटलं असतं की आपण सगळं करिअर आपलं सोडून आलो आहे. आमचं दोघांचं ठीक आहे, आम्ही बाबांचे संस्कार होते आमच्यावर, पण ते बाबांच्या प्रेरणेने किंवा आमच्याबरोबर काम करायचं म्हणून मुद्दाम आलेले. तेव्हा आम्ही दोघांनी असं एक अलिखित फिलॉसॉफी ठरवली की आपलं फ्रस्ट्रेशन 4 चौकात व्यक्त करायचं नाही. आपल्याकडे लोक येत नाहीत याचा अर्थ आपले प्रयत्न कमी पडतात आहे. उलटं करायचं. याला पॉझिटिव्ह थिंकिंग आजकाल ज्याला शब्द येतो तेव्हा त्याला माहीत नव्हतं याला पॉझिटिव्ह म्हणतात. पण हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे किंवा आपले प्रयत्न कमी करतात आहे. मग आपण जास्त प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे काय, त्यांची भाषा शिकली पाहिजे, त्यांची संस्कृती काय आहे, आपल्याकडे का नाही आहेत, कसली भीती वाटते त्यांना. या सगळ्यांचा जेव्हा आम्ही गावागाव फिरून अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांना हे माहितीच नव्हती. त्यांचं काही शत्रुत्व नव्हतं आमच्याशी. हे अज्ञान आहे.
हे अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला पुरेपूर सगळ्यांना प्रयत्न केले पाहिजे. पण आम्हाला काही काम नव्हतं. तर ते एम्प्टी मॅन्स माइंड डेव्हिल्स वर्कशॉप आपण जे म्हणतो तसं होऊ नये म्हणून सगळे कार्यकर्ते मिळून स्वयंपाकासाठी लाकडं आणा, झोपड्या बांधायला गवत घेऊन या, दिवसभर जंगलात जायचं, पायीच जायचं. तर चांगलं असं मेहनतीचं काम केलं की संध्याकाळी झोपही चांगली लागायची. त्यामुळे असा वेळ बिझी ठेवायचा. पाणी आणायचं, नदीवरून पाणी आणायचं, कारण आपल्याकडे विहीर नव्हती. तर अशा प्रकारे आम्ही सगळे मिळून करत होतो काम. वर्क विथ द पीपल, जसं मी मग जसं म्हटलं ते. त्याच्यामुळे आपण जर कामाला सुरुवात केली, नुसतं गव्हर्नन्समध्ये तेवढा परिणाम नाही होत. तेव्हा आपण प्रत्यक्षामध्ये जर आपणच हाताला लावला कामाला, पहिला गुंड जर आपण भरला, तर नॅचरली ती लाईन लागते कार्यकर्त्यांची. तर अशा पद्धतीने कामं केली आपण. पण असा खरंच एखादा क्षण कधी आला होता का की आता असं एक पॉईंट येतो की जिथं आता बास नाही गोष्टी होते, असं तुमच्या कधी जीवनात झालं की नाही आता नाही दिसत? हाचा विचार करायचं कारणच नव्हतं, कारण हे विचार करून काम करायचा निर्णय घेतला. त्यामुळे आपण असं काही इथून सोडून जावं असं, आता इजा ही बाहेरची होती खरं म्हणजे, हिच्या डोक्यात तो येऊ शकला असता. पण आता एक प्रेमविवाह झाला, आपण शब्द दिला आहे, तेही संस्कार तिचे घरातले असतील, ते दिलेला शब्द आता कसा मोडायचा आपण. म्हणजे आधी नाईलाजानी असेल ते अशा परिस्थितीत आपण फसलो. काय प्रेमविवाह हा अपघात असतो, पण शब्द पाळणे, तक्रार न करता पाळणे, ही खूप मोठी याला लागतं आतमधून. त्याला इच्छाशक्ती जबरदस्त लागतं त्याला. तिने दाखवल्यामुळे हे काम पुढे गेलं मग असं. त्यामुळे असा तिने पण विचार नाही केला की आपण सोडून जाऊया कधी. आत्ता जसं काका बोलले की इच्छाशक्ती, कुठेतरी खूप स्वतःवर विश्वासही लागतो की नाही आपण हे काम करू आणि करू शकतो किंवा काय. या सगळ्या गोष्टींची मला असं वाटतं मी एक थोडंसं वेगळं हे घेऊन बेसिकली आजच्या शहरातल्या सगळ्या पिढ्या किंवा काय या सगळ्या गोष्टींचा खूप अभाव दिसतो किंवा काय. तर ते सगळेजणं मानसिक एक काय म्हणतात त्याला आजारांमध्ये गुंतत चाललेले आहेत आणि हे थोडंसं वेगळ्या याच्यावर नेते मी. पण अशा वेळी जी माडिया समाज तुम्ही बघितला, म्हणजे आता काकांनी भाषणात पण सांगितलं की तिथे बलात्कार नाहीत किंवा असं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन नाही किंवा काही असं. तर 40 वर्षापूर्वीचा तो समाज आणि आताचा समाज विजावी शहरातला आत्ता जो काही समाज आहे आणि यंग जनरेशन आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय, म्हणजे तुमचे काय विचार आहेत? आपण जेव्हा काम सुरू करतो तेव्हा त्याचं काय स्वरूप पुढे होईल हे तर काही त्याचा विचार करायचं काही कारण नाही. आमचं तर उलटं होतं की आमचे काही प्लॅन्सच नव्हते खरं म्हणजे. सामाजिक कार्य करताना तुमचं असं काहीतरी भविष्यातले काही प्लॅन्स पाहिजे की याच्यानंतर हे एक्सपान्शन कसं करायचं, आणि तसं काही डोक्यात नव्हतं खरं म्हणजे. दोघंजण डॉक्टर आहे तर आपण दवाखाना सुरू करूया, म्हणजे क्लिनिक सुरू करू. पण आमचं काम असं वाढत गेलं कशामुळे की लोकांच्या गरजा जेव्हा लक्षात आल्या, गरजा लोकांच्या आमच्या लक्षात आल्या नाही का. काम कसं वाढलं, त्यांच्या गरजा आमच्या लक्षात आल्यामुळे वाढत. जेवण झाल्यावर गोळ्या घ्या असं डॉक्टर सांगतो, आणि इथे लक्षात आलं की हे उपाशी आहे. उपाशापोटी गोळ्या घ्यायचा दुष्परिणामी होतो बरेचदा. म्हणजे यांना अन्न कसं पिकवायचं हे शिकवायला पाहिजे. असे एकातून एक कसं निर्माण होतं. आणि मग नंतर जे शिकलेले लोक थोडेफार त्या भागात जे रूल करायचे, म्हणजे वन खात्याची होती, कॉन्ट्रॅक्टर्स आहे, तलाठी आहे, जो कोणी तिथे आला त्यांना माहीत होतं की याला आपल्या यांच्या हक्कांची जाणीव नाही, आपल्यासाठी काय योजना आहेत त्याच्याबद्दल अजिबातच कल्पना नाही. तर ते 100% पैसे ते त्यांच्या घरी जायचे. 100% 8-8 तास या उपाशी माणसाला कामाला लावायचं आणि अंगठे घ्यायचे. तेव्हा लोकांना कळलं की आता भाऊ आणि वहिनी आपल्या पाठीशी आहेत. तेव्हा त्यांनी ते सांगितलं, तेव्हा आम्हाला कळलं. म्हणजे शिकलेल्या माणसाबद्दल आधी त्यांना भीती काय होती याचं कारण हे होते की त्यांना लुबाडलं, त्यांच्या कदाचित बायकांवर बलात्काराचा प्रयत्न केला असेल, म्हणून शिकलेल्या माणसाबद्दल त्यांना भीती होती. आम्हाला रिस्पॉन्स न मिळण्याचं एक कारण हे पण होतं. तेव्हा अशा माणसाला जागृत करणं गरजेचं आहे. म्हणून मग शिक्षणाची, मग ते गोपाळ फडणवीस होते, मुकुंद दीक्षित झाले, आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं. त्याचाही अनुभव नाही कोणाला, शाळा कशी चालू करायची अनुभव तर काहीच नाही, पण अशी इच्छा होती आतून की यांनी जागृत व्हावं.
यांना डिग्री देणं महत्त्वाचं नव्हतं, पण यांना हक्कांची जाणीव निर्माण व्हावी म्हणून 76 साली आपण शाळा सुरू केली. मग नुसतं शाळा सुरू करून त्यांना बाबू करण्यापेक्षा त्यांना काहीतरी शेती शिकवायला सुरुवात केली. भाजीपाला कसा पिकवायचा, फळझाडं कशी लावायची, व्होकेशनल ट्रेनिंग, बांबू भरपूर आहेत. त्यातून असं एकातून एक असं निर्माण होत गेलं. हे सगळे कार्यकर्त्यांचं हे टीमवर्क आहे. मी नेहमी सांगतो आम्ही निमित्त मात्र आहे, कोणतरी हेड पाहिजे दोघंजण. पण सगळ्यांनी मिळून जे काम उभं केलं ती ताकद वाढली त्यामुळे. तर अशा कामाचं हे तरुणच होते त्या काळातले जे समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून आलं. मी मुलगा म्हटलं की बाबांचं कुष्ठरोग्यांपेक्षा हे काम खूप मोठं होतं. पण मग मधल्या काळामध्ये कमी झालं सामाजिक जाणीव. मग ते IT आलं आणि सगळ्या जणांना तिकडे ते आकर्षण वाटलं. पैशाचं आकर्षण असणं काही चुकीचं नाही आहे, पण किती असावं याला काहीतरी मर्यादा असायला पाहिजे. पण मग हे कमी झालं. आता काही वर्षांनी आपल्या कामाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचली, वेगवेगळ्या कारणाने असेल. तर मग परत समाजाला काहीतरी वाटायला लागलं. परत ते समकालीन प्रकाशनने माझ्याकडून पुस्तक लिहून घेतलं, प्रकाश वाटा. ते लोकांनी वाचलं तरुणांनी. म्हणजे वाचन संस्कृती जरा कमी होते असं म्हटलं तरी पण आज 1.5 लाख कॉपीज त्याच्या खपल्या. इतक्या तरुणांपर्यंत ते काम पोचलं. लोक विचार करायला लागले. एक उदाहरण आहे, तुमचं एक उदाहरण आहे, अजय किंगरे आहे का, अजय आला आहे तिथे. तर मैत्र मांदियाळी म्हणून त्यांनी जे काम सुरू केलं खूप मोठं आहे. त्याचा इतिहास असा गमतीदार आहे की त्याला कोणीतरी ते पुस्तक दिलं, सप्रेम भेट. वाचनाची आवड नव्हती म्हणून ते पडलं होतं आणि एक दिवस कंटाळा आला म्हणून त्याला असं वाटलं की आपण प्रस्तावना वाचूया. त्याच्यात प्रस्तावना असल्यामुळे त्यांनी नाईलाजाने पुस्तक वाचलं आणि मग तो अस्वस्थ झाला की आपण आयुष्यात काहीच केलं नाही. नोकरी करा, पार्ट्या करा, पिकनिकला जा, त्याच्या पलीकडे आयुष्यात काही नाही केलं. मग काय केलं पाहिजे म्हणून मग ते अशा रीतीने प्रेरणा अशा मिळत रीतीने जाते. काहीतरी निमित्त लागतं. हे तरुण पिढीचं, आताच्या तरुण पिढीचं, तुम्ही एक तरुणच आहात सगळेजण. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी अशा संस्था किंवा अशा प्रेरणा ही वाढते आहे तरुणांमध्ये. आमच्या दोघांचा अनुभव असा आहे की आम्हाला तरुणांकडून जास्त निमंत्रण येतात. म्हणजे बहुतेक सगळे मेडिकल कॉलेजेस, IIT, मुंबई, दिल्ली, चेन्नई, VJTI, म्हणजे असे मोठ्या जिथे मोठ्या लोकांची मुलं आहेत किंवा जिथे हुशार मुलं शिकतात आहेत, अशा मुलांना वाटतं की आपल्याला सामाजिक कार्याबद्दल किंवा त्याची जाणीव निर्माण होण्यासाठी या दोघांना बोलवलं पाहिजे. तर हे वाढतं आहे माझ्या दृष्टीने आजच्या तरुण पिढीमध्ये. आत्ता तुम्ही मगाशी तुमच्या भाषणात सांगितलं की बाबांनी सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं इन्स्पिरेशन काय, तर तुम्ही स्वतःपासून काम चालू करा. हे अगदीच योग्य आणि परफेक्ट असं अंतर होतं. पण तरी असं तुम्हाला विचारायचं आहे की मला जेव्हा एखादं सामाजिक कार्य ही आहे किंवा समाजसेवा ही शिकता येते, शिकवता येते का, ती सेल्फ इन्स्पिरेशनच हाच एक महत्त्वाचा फॅक्टर हो का, किंवा अजून कुठला फॅक्टर असू शकतो? सेल्फ इन्स्पिरेशन नाही होत, पण आपल्यापुढे असे समाजामध्ये, इतिहासामध्ये खूप जसे उदाहरणं आहेत. सेल्फ इन्स्पिरेशनने करणारे कमी आहेत. किंवा मदर थेरेसानी सुद्धा जे काम केलं ते धर्मासाठी केलं. म्हणजे कोणीतरी लागतं. बाबांचं सुद्धा मग जसं म्हटलं की वाचन होतं, गांधीजींच्या जवळच होते त्यामुळे प्रेरणा. आणि मग सगळं सोडून संपन्नता सोडून आईवडिलांचा विरोध पत्करून काम करणं म्हणजे हे असे दुर्मिळ उदाहरणं. तर कोणीतरी लागतं प्रेरणा. पण त्याच्यातून मग आपण आपल्या पद्धतीने, दुसऱ्या बाबांनी हे ठेवलं की माझ्या पद्धतीने तुम्ही कामं केलं पाहिजे असं नाही आहे. समाजामध्ये तुम्हाला जसं जमेल ज्या पद्धतीने, प्रत्येकाच्या मर्यादा, विचारसरणी वेगळी असते. बाबांनी स्वतःला असं राजकीय लेबल लावलं नाही, हा त्यांना फायदाच झाला त्यांना, की समाजातल्या सगळ्या पक्षाची आणि धर्माची तरुण त्यांच्याकडे यायची. आणि मग आपल्या पद्धतीने त्यांनी समाजात वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. तुमच्याकरता बाबा, अगदीच बाबा आणि साधनाताई हे गुरु असतील, पण हे दोघं सोडून अजून तुमचे कोणी प्रेरणास्थान म्हणजे तेव्हापासून? माझ्यासाठी ही आहे म्हणजे ॲडिशनल. अच्छा, तिचं माहीत नाही मला. काकू तुमचं काय मत? या समाजसेवेत मी पडले, ती प्रकाशमुळेच पडले. प्रेमविवाह होता, त्यांनी मला सांगितलं होतं की अशा अशा ठिकाणी काम करायचं आहे आणि त्याला मी होकार दिला होता. प्रेम असल्यामुळे असेल किंवा
काय असेल त्या तरुणपणी काहीतरी झील असते आपल्या मनामध्ये की आपण असं करू तसं करू तसं असेल. पण त्यावेळेला जो होकार दिला त्याला शेवटपर्यंत साथ द्यायची ठरवली. ती साथ आजही चालू आहे आणि त्या कामामध्ये आजही आम्ही स्वतःला गुंतवून घेतलं आहे. जे पक्क ठरवलं ते तुम्ही मनापासून ठरवलं असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता आणि ते कार्य शेवटापर्यंत नेऊ शकता. थँक्स, ग्रेट. मला आत्ता काका म्हणालेत की तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही सुरुवात करू शकता किंवा तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. तर तुम्ही पर्टिक्युलरली अजून काय म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांना, कारण आम्ही जितक्याही लोकांना भेटतो यंग जनरेशनला, त्यांची जसं तुमचेही अनुभव आहेत, खूप जणांना तर सुरुवात करायची आहे. अगदी 20-22 वर्षाची मुलंसुद्धा येतात आणि सांगतात की आम्हाला, पण त्यांना ते समजत नाही की एक्झॅक्टली काय करायचं. तर तुमचा काय गायडन्स राहील या सगळ्याच्यात? अगदी कालच म्हणजे मी उस्मानिया मेडिकल कॉलेजमध्ये गेलो होतो. तिथे जवळजवळ 90 मेडिकल कॉलेजेसचे स्टुडंट्स आले होते. त्यांची कॉन्फरन्स होती. याच उद्देशाने बोलवलं की या लोकांमध्ये इन्स्पिरेशन मिळावं. तसंही डॉक्टरचं प्रोफेशन आता बदनाम झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीने ते अजून जे प्रॅक्टिसमध्ये पडली नाही आहेत त्यांच्यावर जास्त चांगला परिणाम होऊ शकेल, त्या उद्देशाने त्यांनी बोलवलं. आणि ॲज युज्युअल आपण आमच्या सामाजिक कार्याबद्दलची माहिती दिली. ते वातावरण भारावून गेले सगळी मुलं. त्यांनी प्रश्न विचारले. कर्नाटकातून बेंगलोरच्या 2 मुली आल्या होत्या. त्यामुळे आम्हालाही सामाजिक कार्य करायचं, पण कसं करायचं, आमच्याकडे पैसा नाही, आमच्या आईवडिलांचा विरोध आहे. म्हणजे हे सगळे तर कारणं असतातच, नाही असं नाही. मी म्हटलं ते प्रत्येकाने असं सगळं सोडून जंगलात जाऊन किंवा खेड्यात जाऊन बसणं गरजेचंही नाही आहे, जमतही नाही ते. असे करणारे मुलं आहेत, ते खरं दुर्मिळ असतात, पण करणारी पण लोक आहेत. पण तुम्हाला जर आपल्या प्रोफेशनला परत पूर्वीचं जी इज्जत मिळवून द्यायची असेल, नोबेल प्रोफेशन म्हणत होतो, डॉक्टरांना देव समजायचे, तर तुम्ही पहिल्यांदा एथिकल प्रॅक्टिस करा. दुसरं काही जमत नाही, फक्त एथिकल प्रॅक्टिस. जी कुठे गेली तरी ही देशाची सेवा आहे, नंबर 1. नंतर शक्य झालं तर गरिबांच्या रुग्णांना तुम्ही कमी किमतीत किंवा फुकटमध्ये औषध द्या, तुम्हाला जमेल तसं. ही दुसरी सेवा आहे. कुठेतरी खेड्यामध्ये जाऊन एखाद दिवशी घेऊन त्यांचा कॅम्प घेतला, डायग्नोस्टिक कॅम्प, असं या पद्धतीने मी मेडिकलच्या मुलांना असं त्याच्याकडून, जेणेकरून त्यांना असं अशक्य असं वाटू नये, सामाजिक कार्य करणं हे मला जमणारच नाही असं वाटू नये. असं प्रत्येक फील्डमध्ये आहे. म्हणजे इंजिनिअरिंग, मी VGTAला गेलो होतो, प्रचंड भरवून गेले मुलं, पण त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स आला. ICT, केमिकल टेक्नॉलॉजी, आणि आम्ही काय करू खेड्यात जाऊन, आम्हाला जमणारही नाही. तुम्ही असे शोध लावा की ज्याचा ग्रामीण भागात त्याचा उपयोग होईल. लो कॉस्ट गॅजेट्स तयार करा, त्यांना टेक्नॉलॉजी द्या जाऊन. त्यासाठी तिथे जाऊनच बसलं पाहिजे अशाची गरज नाही आहे. कशा पद्धतीने करायचं हे तुम्ही ठरवा, पण ही जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे, जी होते आहे निर्माण. त्याला फक्त आउटलेट कसा, त्याला थोडीशी दिशा कशी द्यावी आपण, हे याच्यासाठी समाजामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. आता आजकाल तर ते गेल्या वर्षी दुष्काळ पडला म्हणून लोक पहिल्यांदा सिरियसली विचार करायला लागले की पाण्याचा आपण वापर काळजीपूर्वक केला पाहिजे, झाडं लावली पाहिजे. किती वर्षांनी आज विचार असा झाला की आपण झाडं लावली पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे, अवयवदान, कितीतरी अशा समस्या आहे की ज्याच्यावर आपण त्याच्यात सहभाग होऊ शकतो. नाहीतर दान आहे, पण अवयवदान, आता सगळ्या अवयवाचा सुद्धा दुसऱ्या माणसाचा जिवंत राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तेव्हा अशा वेगळ्या प्रकारे आपण सामाजिक कार्य करू शकतो. टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो बेसिकली, जर तुम्हाला गावातली परिस्थिती सुधारायची असेल तर. आजच्या इंटरनेट आणि डिजिटल युगामध्ये हे म्हणजे तोच अजून एक प्रश्न असा आमच्याकडे आला होता जो आम्ही घ्यायचा ठरवलं होतं की समाजसेवा आणि याची सांगड नक्की कशी आणि कुठपर्यंत घालता येईल. आता आज सांगली कोल्हापूरकडे इतका पाऊस पडला आहे आणि सगळे 8 दिवसापासून सगळं लोक खरं म्हणजे पाण्यातच आहेत. तेव्हा नेट चालू असेल त्या ठिकाणी व्हॉट्सॲपवर जे मेसेजेस गेले त्याच्यानी मदत असे म्हणजे खूप प्रकारे मदत पोचते आहे. तर हा त्याचा पॉझिटिव्ह उपयोग आहे. व्हॉट्सॲपमुळे केवढा फायदा झाला. किंवा त्या ठिकाणी आम्ही इथे अडलो आहेत, त्या ठिकाणी लोकांना माहितीच नव्हतं की इथे 200 लोक इथे असे कट ऑफ झालेले आहेत, त्यांच्याकडे प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. तेव्हा त्या व्हॉट्सॲपमुळे जे मेसेज गेला आणि तिथून बोटीने सगळं त्यांना साहित्य गेलं, हेलिकॉप्टरने लोक गेले. तेव्हा चांगल्या प्रकारे उपयोग करायचा आहे.
तेव्हा या नवीन याचा आपण करू. नक्कीच उपयोग होऊ शकतो. आणि मला असं वाटतं जेव्हा केव्हा अशी आपत्तीजनक किंवा अजून काही स्थिती येते तर लोकांना हाच प्रश्न पडतो की ते एक इव्हेंट आहे, तो खरंच समाजसेवा म्हणू शकतो का त्याला, किंवा ती म्हणजेच समाजसेवा, किंवा फक्त वाहून घेणं पूर्णपणे आयुष्याचं असं. तर तो एक भाग असं काही शब्द नाही खरं, म्हणजे समाजसेवा याला आपण लोकांच्या म्हणणं करणाऱ्यांनी म्हणू नये मी समाजसेवा करतो. आत्ता तुमच्या या शब्दालाच अनुसरून असं एक मध्यंतरी एक प्रश्न आला होता. आम्ही जेव्हा तुम्हाला बघितलं काका, म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा असा संधी आली तर तुम्ही कधीही आम्ही या शब्दावरती भर दिला आणि मी या शब्दावर कधीच भर दिलेला नाही. निमित्त मात्र सांगतो मी. पण इतकं असं असताना आजही जेव्हा आपण आजूबाजूला बघतो तेव्हा लोक खूप मी किंवा माझी इच्छा, माझी महत्व ह्याला खूप भर दिला तो. आणि कधी कधी काय होतं, ह्या व्यक्तिगत इच्छा असतात किंवा महत्वाकांक्षा असतात, ह्या एखाद्या वेळेस इगो शब्द आहे त्याला. हा तुम्हीच बोललात, बरं आलं. पण हा जेव्हा असतो ना तेव्हा एखादं कन्स्ट्रक्टिव्ह काम होत असतं तेव्हा हे इगो किंवा हे ॲस्पिरेशन्स, ॲम्बिशन्स हे खूप घातक असतात एक सिस्टीम बनवायला. आणि मग अशा वेळेत बरोबर एक करत असतो त्याला वाटतं नाही मी हे करतो, आणि दुसरा तो एक मास जनरल सगळ्यांना, म्हणजे तुमच्याच भाषेत सांगतो वीला घेऊन असतात. असं जेव्हा हे वी असतात त्यावेळेस ऑफकोर्स हे दोन वेगळे प्रवाह आहेत, योग्य नाही. आणि मग साहजिक आहे, भयंकर एक असं दुःख होतं, अरे काय आहे समजत नाही असं होतं. आणि दुसरा म्हणतो नाही काय मी करतो बरं. हे जे दुःख होतं यावेळेस भयंकर डिस्टर्ब व्हायला होत असतं. पण या वेळेला कसं राहावं याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बेसिकली आपला उद्देश काय आहे, म्हणजे कशाच्या कुठल्या उद्देशाने आपण कामं सुरू केले, आणि टीमवर्कला खरंच महत्त्व दिलं पाहिजे. कन्सेन्सस झाला तर खूप चांगलं, सगळ्यांचं मत एकमताने जर काम केलं तर ते. पण काही वेळेला मतभेद असतात, दुसरा माणूस ऐकत नाही, तेव्हा एकाने चूप बसणं गरजेचं असतं. त्याचं ते कठीण असतं, आपल्या इच्छेविरुद्ध आपण चूप बसायचं. पण इन द ब्रॉडर सेन्स आपल्याला जर मोठं काम करायचं आहे, मोठं उद्दिष्ट गाठायचं आहे, तर कुठेतरी स्वतःला हे कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. आणि तेवढी मनाची तयारी करायला पाहिजे आपण, की या वेळेला मला 2 पावलं मागे जायला लागलं तरी हरकत नाही, कारण पुढचं मोठं गोल गाठायचं आहे आपल्याला. संयम पाहिजे. संयम पाहिजे. खरं आहे. थँक्यू. आय थिंक आपण समाजसेवा किंवा समाजकार्य याची एवढी मोठी व्याप्ती बघितली आहे की आज अगदी जिथून फार बेसिक गावात जाऊन काकांनी जसं 40 वर्षापूर्वी काम सुरू केलं आणि आत्ता डिजिटल युगापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. तर एक आमच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की आम्ही कदाचित जी आत्ताची जनरेशन आहोत त्यांना थोडं बहुत काहीतरी शहरात राहिल्यामुळे किंवा काय या सगळ्या गोष्टींची माहिती होती. पण मी पुन्हा मागे त्याच गोष्टीवर जाते की माडिया समाज आता त्या बाबतीत कसा सुधारला आहे, किंवा मानसिकता कशी बदलली आहे, किंवा त्यांचा आता या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदललेला आहे. एक्सपोजर, बेसिकली एक्सपोजर खूप महत्त्वाचं असतं. आता हे चांगलं की वाईट हा मुद्दा बाजूला ठेवू, की शिक्षणामुळे किंवा शहरात जाऊन त्यांनी दुसरं जग बघितल्यावर त्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होईल की नाही हे रिस्क आहे. पण शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये जागृती आली. बेसिकली जे आधीचं होतं अज्ञान होतं, अज्ञानामुळे कुपोषण यायचं, एक्सप्लॉयटेशन व्हायचं, शोषण ज्याला म्हणतो, हा शब्द फार असं गरिबांचंच नॉर्मली शोषण होतं. पण त्यांना शिक्षणामुळे हक्कांची जाणीव झाली. आपल्या पुण्यामध्ये खूप 200-400 मुलं शिकतात आहे आदिवासींची. आपल्या शाळेतून जी काही शिकून मुलं तयार झाली वेगवेगळ्या शहरातून जाऊन, त्यातली अजूनही 80% मुलं गडचिरोली जिल्ह्यात आपल्या समाजाची सेवा करायला म्हणा किंवा नोकऱ्याच्या निमित्ताने का असेना पण त्या ठिकाणी परत आले आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे की शहरातलं जीवन बघूनही अट्रॅक्शन्स आहेत खूप, तरीसुद्धा ही मुलं, आणि मोठी गोष्ट आहे ही खरं म्हणजे काय तर हे. हां, म्हणजे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन अजूनही असं म्हणेन मी की म्हणजे अजून ते काही जे काही आकर्षण शहरातलं जे
अजूनही त्यांना म्हणजे स्वतःच्या समाजाबद्दल आकर्षण आहे आणि आपल्या समाजात आपण परत गेलं पाहिजे आणि आपल्या लोकांना वर आणलं पाहिजे ही वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे एक मुलगा शिकला, जो आमचा पहिला मुलगा डॉक्टर झाला. त्यांनी आपल्या भावांना शिकवलं, आपल्या पुतण्यांना शिकवलं, आपल्या भाच्यांना शिकवलं आणि सगळ्यांना वर आणायचा प्रयत्न केला. त्यातले बरेच जण आज म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करत आहेत. त्यामुळे आपोआपच त्याचा आर्थिक स्तर जसा उंचावला तसं सगळ्या माढिया लोकांना वाटायला लागलं की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि याच्यासारखं चांगलं कमवून आपल्या जीवनाचा स्तर त्यांनी पण उंचावलं पाहिजे, अशी ही जी भावना निर्माण झाली. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व त्या भागामध्ये खूप वाढलं आज. आणि पण एवढंच नाही तर त्यांनी आपल्या समाजाला सोडलं नाही, आपली भाषा देखील त्यांनी सोडलेली नाही. तेव्हा ते आपापसात बोलतात, तेव्हा ते आजही आपल्या भाषेतच बोलतात. तुमच्या आमच्याशी बोलताना मराठी किंवा इंग्लिश किंवा तसं काय तुम्ही असाल त्याप्रमाणे बोलतील, पण आपापसात बोलताना ते आपली भाषा विसरत नाहीत, तीच भाषा ते बोलतात. त्यांनी आपल्या भाषेचा अभिमान तेवढाच कायम ठेवला आहे आणि त्यांचं जे चांगलं कल्चर आहे ते आजही मेंटेन आहे. ते शहरात शिकून आले, तिथे येऊन राहतात, पण ज्या चांगल्या गोष्टी आहे की कम्युनिटी लिव्हिंग, एकमेकाला मदत करणं, बलात्कार न करणं, स्त्रियांबद्दल आदर दाखवणं, ह्या ज्या त्यांच्या ह्याच्यातल्या, भिक्षा तर कोणीच मागत नाही, भिकारी हा शब्दच नाही त्या भागामध्ये, चोऱ्या न करणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अजूनही त्यांनी आपल्या जपलेल्या आहेत. आणि पण त्यांच्यातल्या ज्या अंधश्रद्धा आहे त्या हळूहळू आता शिक्षणाने कमी होऊन राहिल्या. पण अजूनही ज्या भागामध्ये शिक्षणाचा गंध नाही, पोचलं नाही शिक्षण, कारण काही काही एरिया आजही असे आहे की ज्या ठिकाणी रस्तेच नाही, कटऑफच आहेत, तिथे कोणी जातही नाही फारसं. म्हणजे आजही ती मुलं धनुष्यबाण घेऊन पक्षी मारत हिंडत असतात, शाळाबिळा काहीच नाही. अशा ठिकाणी अजूनही काही सुविधा पोचलेल्या नाहीत. तर त्या ठिकाणचं राहणीमान आजही खूपच हल्ली आहे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पण त्या लोकांना देखील शिक्षणाची जाणीव झालेली आहे की शिक्षणामुळे किती फायदे होतात हे त्यांना देखील समजलं आहे. त्यामुळे त्या लोकांनी आमच्या मागे लागून नवीन शाळा 2 ठिकाणी उघडायला लावल्या. अनिकेत आणि समीक्षाने आता 2 ठिकाणी इंटिरियरमध्ये 2 नवीन शाळा उघडलेल्या आहेत आणि त्या शाळांना इतका चांगला रिस्पॉन्स आहे की पहिल्या दिवशी तिथे जिल्हा परिषद शाळा होत्या, नाही असं नाही, पण शिक्षणच नव्हतं. म्हणजे शिक्षक तिथे राहायचे नाहीत, कारण शिक्षकांना यांची भाषा यायची नाही आणि मुलांना शिक्षकाची भाषा समजायची नाही. त्यामुळे शिक्षणाचा गंधच नव्हता कोणाला काही. आणि अशा ठिकाणी त्या शाळा सुरू केल्या, त्याला इतका चांगला रिस्पॉन्स आहे की पहिल्या दिवशी त्या ठिकाणी 56 मुलं हजर होती पहिल्या वर्गासाठी. अशा या शाळांमधून आता ही मुलं शिकून पुढे येतील तर तिथे पण सुधारणा हळूहळू होतील असं वाटायला लागलं. बाकीच्याही याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जी काय प्रगती केली ती देखील उल्लेखनीय आहे. बरेचशी मुलं आपापल्या गावात येऊन टीचर्स म्हणून लागलेली आहेत. आता आम्ही ज्या शाळा सुरू केल्या त्यात देखील आम्ही आदिवासी मुलं शिक्षक म्हणून घेतलेली आहे की पहिल्या 2 वर्गांना शिकवायला म्हणजे त्यांना दोन्ही भाषा येत असल्यामुळे आपण मराठी मीडियममधनं किंवा इंग्लिश मीडियममधनं शिकवत असलो तरी माडिया भाषा येत असल्यामुळे माडियामध्ये ते मुलांना समजावून सांगू शकतात आणि त्यामुळे शिक्षण सोपं जातं आणि मुलांना इंटरेस्ट निर्माण होतो की आपल्या मातृभाषेतनं आपल्याला समजावून सांगितलं जातं आहे. काकू ॲक्च्युली हे सगळं ऐकत असताना आणि आम्ही पण बघितलेलं आहे वैयक्तिक तिथे आल्यानंतर आम्हाला नेहमी असंच वाटत राहतं की हे सगळे संस्कार खूप जपल्या गेलेले आहेत. जे जुन्या गोष्टी होत्या, अंधश्रद्धा होत्या माडिया लोकांच्या, त्या थोड्या कमी होत आहे, पण त्यांनी त्यांचे मूळ आदर्श संस्कारही त्यांचे जपलेले आहेत आणि शिवाय तुम्ही तिथे असताना ते जगले आहेत ते सगळे संस्कार. खरं तर आमचा एक प्रश्न होता की पुण्या मुंबई यासारख्या याच्यामध्ये सगळं एक मगाशी तो घ्यायचा प्रयत्न केला मी, पण तेच पुन्हा म्हणजे फॅमिली इश्यूज खूप होतात आहे किंवा हे सगळं काही होतात आहे. तर काकू तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? म्हणजे कायच कुठेतरी पुढची जनरेशन किंवा आत्ताची जनरेशन किंवा काय मानसिकता काय चुकते? एक तर काय झालं आहे की मुलींना शिक्षणाची संधी मिळाली आहे आणि शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे त्यांचा पण स्वतःबद्दलचा एक प्रकारचा इगोच म्हणा वाढला आहे किंवा आत्मसन्मान माझा त्यांचा जागृत झालेला आहे की नेहमी मीच का म्हणून दबायचं. त्यामुळे आता अशी परिस्थिती आली आहे की दोघंही सारख्या याच्यात कमावतात आणि दोघंही उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे कोणीही पडतं घ्यायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोणीच पडतं घ्यायला तयार नसतं. त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण आजच्या युगामध्ये म्हणजे शहरांमध्ये खूप वाढलेलं आहे. बाकी खेड्यांमध्ये आजही स्त्री दबूनच आहे. दबून राहायला नको, पण दोघांनी बरोबरीने आपापसात कॉम्प्रोमाइज करून जर राहिलं तर घटस्फोटाच्या वेळा येणार नाही असं मला वाटतं. कुठेतरी दोघांपैकी एकाने कधी यांनी कधी तिन्ही असं जर नमतं घेतलं तर सुखाने संसार होऊ शकेल. कारण 2 चाकांशिवाय गाडी चालत नाही. इवन सायकलला देखील 2 चाकं लागतात चालायला. तर हा संसार या 2 चाकांवरती अवलंबून असतो. तेव्हा दोघांनीही बरोबरीने चाललं तरच ही समाज व्यवस्था टिकून राहील. आणि त्यासाठी दोघांनी आपला इगो बाजूला ठेवून मिळतं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू. पण अजून एक आता त्याच संदर्भात विचारायचं आहे. तुम्ही मगाशी काका मला वाटतं म्हणलात की आदिवासी समृद्ध झाले. जसं आत्ता विदुराने सांगितलं की इथं घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे आणि जसं तुम्ही अगदी बरोबर म्हणलात इगोमुळे होतं आहे, मी पण कमवते, मला माझे अस्तित्व आलं. तुम्ही जेव्हा तिकडे गेलात तेव्हाचे आदिवासी आणि आपण त्याला कुटुंब ही संस्था म्हणू, तेव्हाचे संस्था, तेव्हाचे कुटुंब, नवरा बायको, तेव्हाचं असलेलं त्यांचं एकंदरीत सगळं म्हणजे कुटुंब संस्था आणि त्याच्यानंतर 40 वर्षानंतर त्यांच्यामध्ये पण काहीतरी बदल झाला. तर समृद्धतेची जी व्याख्या एक आर्थिक असते, एक सामाजिक असते, कौटुंबिकदृष्ट्या ते कसे समृद्ध झाले? आपली तशी बाय अँड लार्ज आपली पुरुषप्रधान संस्कृती, त्या तुलनेने आदिवासींमध्ये स्त्रियांना जास्त इज्जत आहे इतर भारतीय खेड्यांपेक्षा. आणि स्वातंत्र्य आहे तसं. इवन नवरा सोडायचं मीटिंगमध्ये की हा माझ्याशी चांगला वागत नाही, त्यामुळे मी आता घटस्फोट घेते, तिथे ओपनली सांगू शकायची. म्हणजे तिकडे बायका घटस्फोट घेतात पुढाकार. हां, म्हणजे समजा नवरा जर दारुड्या असेल किंवा ती मारलं असेल त्यांनी त्याला आणि समाज तिथल्या तिथंच नाही तेव्हा समाजात ते पंचायत कमिटी त्याला समजावून सांगते एकदा की यानंतर तू सोडणार आहे का दारू किंवा तिला मारणार नाही, असं त्यांनी कबूल केलं. हां, कबूल केलं की ते एकत्र काही दिवस राहतात. काही दिवस तर त्यांनी जर नाही समजला तो आणि तसंच वागणं जर त्यांनी कंटिन्यू केलं तर मग दुसऱ्या मिटिंगमध्ये त्यांना घटस्फोट मिळतो. आणि मग अशा वेळी ती मुलगी कुठे परत माहेरी जाते? मुलगीला दुसरा मुलगा ते नवरा म्हणून मिळू शकतो, दुसरा नवरा ती करू शकते. करू शकते ती. आणि जर नसेल करायचं, आईबापाकडे राहायचं असेल तर ती आपल्या आईबापाकडे परत जाते. पण मग तो नवरा असतो सोडलेला, तो सांगतो की मी तुझ्यावरती एवढा खर्च केला आहे, तेव्हा तुझ्या आईबापानी किंवा तुझ्या नवीन होणाऱ्या नवऱ्याने तो माझा खर्च भरून द्यावा. अच्छा, उलट. हां, तर तो त्याला आईबापांना परत करावा लागतो जो काय त्यांनी घेतला असेल त्या मुलीसाठी पैसा, तो किंवा मुलीला हुंडा दिला जातो. हो. तर तो परत करायचा आणि याशिवाय काहीतरी दंड परत करायचा असं असतं. किंवा जर दुसरा नवरा केला तर त्या दुसऱ्या नवऱ्याने तो पैसा भरून द्यायचा. बरं, मुलं असतील तरी तो काही त्यांना फारसा प्रॉब्लेम नसतो. आपापसात चर्चा करून मुलं कोणी ठेवायचे हे ते ठरवतात. मुलगीला हवं असेल तर ती मुलगी ठेवते आणि तर दुसरा नवरा त्याला ॲक्सेप्ट करतो. जर दुसरा नवरा जर ॲक्सेप्ट करणार नसेल तर ती म्हणते तू आपला मुलगा घेऊन जा. इतकं खरंच सोपं असतं ही प्रक्रिया. सोपं असतं, अगदी प्रॅक्टिकल असतं. म्हणजे ते जास्ती वेस्टर्नाइज आहे असं मला वाटतं त्यांच्या या कल्चरमुळे. खरंच समृद्ध आहेत हे तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरनं खरंच ते लोक समृद्ध झालेत. याचा फारसा इश्यू होत नाही. किंवा आता कधी कधी प्रेग्नन्सी असते, अनमॅरिड प्रेग्नन्सी, त्याचाही फारसा टॅबू केला जात नाही. ती चक्क सांगते की या मुलापासून मला हे मूल आहे, तर त्या मुलाला रिक्वेस्ट केली जाते की तू त्या पोरीशी लग्न कर. आणि जर समजा तो म्हणाला की नाही मला या पोरीशी लग्न करायचं, तर मग तिला म्हणजे ती आपल्या माहेरी राहते, हा तिला काहीतरी नुकसान भरपाई देतो आणि ती त्या मुलासह आपल्या माहेरी राहते, होणाऱ्या मुलासह. समजा तिला दुसरं लग्न करायचं झालं तर ती दुसऱ्या नवऱ्याला माहीत असतं की हा पहिल्या नवऱ्याचा मुलगा आहे किंवा काय अनमॅरिड प्रेग्नन्सी होती आणि त्याचा मुलगा आहे, तर तो त्या मुलासहित ॲक्सेप्ट करतो. नाही तर तिला सांगतो की त्या मुलाकडे नेऊन देतो मुलगा आणि आपण दोघं राहू. इतकं सरळ सरळ असतं. आणि मग ती खरंच त्या आपल्या पहिल्या म्हणजे ज्याचा मुलगा असतो त्याच्याकडे तो मुलगा नेऊन देते आणि तो पण आपला मुलगा सांभाळतो आणि ही आपल्या दुसऱ्या नवऱ्याकडे जाऊन राहू शकते. इमोशनल इम्बॅलन्स कुठेही होत नाही आणि प्रॅक्टिकल लाईफ. हो, प्रॅक्टिकल आहे, एकदम प्रॅक्टिकल आहे. आणि फारसा टॅबू कोणी करत नाही. म्हणजे आपल्या इथे तर असं अनमॅरिड प्रेग्नन्सी असलं तर खूपच म्हणजे आत्महत्या करायचीच वेळ आहे. म्हणजे ते सायकोलॉजिस्टकडे जातात. हां, आता तसं त्या समाजात नाही, त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण शून्य असल्यासारखं समजा तुम्ही.
आपण यातून खूप काही शिकणे. मध्यंतरी मी एक बाबांचं पुस्तक वाचलं. मला वाटतं त्यांनी फार सुरुवातीच्या काळात लिहिलं असेल सहकारी संस्थांबद्दल. मला वाटतं मी अनिकेतशी एकदा बोललो होतो आणि ते पुस्तक वाचलं आणि एकीकडे बाबा हे अत्यंत कवी मन, बाबा समाजसेवेसाठी अत्यंत प्रखर, आणि जसं तुम्ही म्हणता आणि वाचण्यात सुद्धा आलं की बाबा अत्यंत प्रॅक्टिकल होते, अत्यंत व्यवहारी होते. मग एक असा विचार प्रवाह आला की समाजसेवा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा भावना आणि व्यवहार हे दोन त्याचे अंतर्भूत भाग असतात. आणि आज जर तुम्ही बघायला गेला, तुमच्या दृष्टीने जर बघायला गेला, तर भावना ही महत्त्वाची आहे का व्यवहार हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता, आहे आणि राहील? आम्ही व्यवहार बघितला नाही. पण व्यवहार हा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि पारदर्शकता या व्यवहारामध्ये तेवढीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही पारदर्शकपणे काम नाही केलं तर त्या कामाला काही अर्थ नाही. मग समाजसेवेला काही अर्थच राहिला नाही तुमच्या, असं झालं खरं सांगायचं म्हणजे. जर तुम्ही पैशासाठी काम करत असाल तर त्या पैशाला काही अर्थ नाही. सामाजिक पैशाचा, एक एक पैशाचा हिशोब व्यवस्थित ठेवला पाहिजे, कारण तो आपला पैसा नसून समाजाचा पैसा आहे आणि तो त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी दिलेला आहे याची जाणीव ठेवून तो सगळा पैसा जर तुम्ही समाजाच्या उत्कर्षासाठी व्यवस्थित वापरला तर ती खरी समाजसेवा आहे. त्या पैशात तुम्ही स्वतःसाठी काही घेतलं केलं तर त्याला त्या समाजसेवेला काही अर्थ नाही. मला वाटतं तुम्ही काका कधीतरी बाबांचं एक उदाहरण सांगितलं होतं. एक दिवस त्यांना तो हिशोब लागला नव्हता. थोडंसं ते पण सांगाल का, की रात्री तो हिशोब लागला नाही त्यामुळे बाबा अस्वस्थ आले होते, असं काही मला आठवत. बाबांनी 14 रुपयावर संस्था सुरू केली. देशामध्ये 14 रुपये. बापरे. आणि मग किती खर्च झाला दिवसभरातला आणि त्यातले किती शिल्लक राहिले. मग ते संध्याकाळी जो हिशोब लागला नाही तर बाबा झोपत नव्हते. त्याच वेळेला सगळे घरचे त्यांचे कार्यकर्त्यांना बोलवून की हा या 4 पैशाचा हिशोब लागत नाही, काय झालं, चौकशी करायची त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर तो हिशोब पूर्ण झाल्यावर झोपायचे बाबा. किंवा गांधीजी, बहुतेक गांधीजीपासून बाबा शिकले सार्वजनिक जीवनामध्ये. आपण एक साधं उदाहरण आहे, ते छोटंसं उदाहरण आहे ते. गांधीजींच्या आश्रमामध्ये सुद्धा सार्वजनिक सगळं होतं, जेवण वगैरे. तर मेथीच्या भाजी किंवा आपण कोथिंबिरीची जी जुडी मिळते तर ते निवडणं सोपं. म्हणजे काय की अर्ध्यातून कापून टाकायचं, अरे बाप. म्हणजे मुळं बाजूला राहतील आणि बाकीची कोथिंबीर किंवा ती मेथीची भाजी आपण त्याला वापरतो. पण त्या अर्ध्या मुळाला काही पानं शिल्लक राहतात, त्या मुळापासून काही शिल्लक राहतात. तर त्या बायका आश्रमातल्या त्या सोप्या पद्धतीने ते कापून, आणि जेव्हा हा भाग बाजूला टाकलेला असायचा, गांधीजींना दिसलं की याच्यामध्ये सुद्धा काही पानं शिल्लक आहेत. मग ते स्वतः बसायचे, ते उरलेले पानं तोडून त्यांना द्यायचे, याची पण भाजी करा तुम्ही. तर असं वाया घालवू नये. एक एक्स्ट्रीम उदाहरण आहे की अतिशय आजकाल तर आपण असं कधी विचारही करणार नाही, पण त्या संस्कारात बाबा वाढलेले. आणि त्याची संस्थेचा पाया कसा असावा खरोखरच ते बाबांपासून शिकलं पाहिजे. सार्वजनिक संस्था चालवायची तर ते जे काही नियम स्वतःला बांधून घेतलेले, असं नाही की कागदावरचे आहेत, स्वतःचे आहेत. मला वाटतं अर्थात प्रश्न अजून आहेत आणि बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पण असतील. बऱ्याच जणांच्या बऱ्याच विचारांच्या, शब्दांचे, प्रश्नांची उत्तरं आत्ता मिळाली असतील. जसं आत्ता डॉक्टर आमटेंनी सांगितलं की स्वयंप्रेरणा पाहिजे, तुम्हाला काही करायचं तर तुम्ही स्वतःहून मनातनं आणा, चालू करा. आणि काकांचा हा शब्द किंवा काकाकूंशी जेव्हा जेव्हा आम्ही बोललो आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा एक मोठा संग्रह झाला आहे आमच्याकरता. कधी असं वाटलं की अरे आपण काय निराश झाल्यासारखं होतं, तर हे सगळं आठवतं आणि पुन्हा एकदा एनर्जी येतं आणि पुन्हा एकदा काहीतरी करायचं असं वाटतं, असं हुरूप वाटतो. मग आम्ही सगळे परत कधी असं वाटलं तर काकांचंच एखादं मग कोणीतरी अरे त्या पुस्तकं काकांनी हे लिहिलं आहे किंवा बाबांची ही कविता आहे, हे वाचलं की ना असं एक मोटिवेशन येतं आणि मग चला परत काहीतरी करायला सुरुवात करायची असं वाटतं. आज ॲक्च्युली काकांना इथं बोलवणं हे आमचं स्वप्न होतं. स्वप्न असं करता की आम्ही कित्येक वेळेला असं गेलेलो आहे, पाहिलेलं आहे, पण आपण जे करतोय असं असतं, आपण मुलाला किती मार्क पडो पण जे आई वडील कौतुक करतात तेव्हा फार छान वाटतं. मग ते 35 पडो 100 पडो. आम्ही आत्तापर्यंत गेले 4-5 वर्ष काम करतोय आणि आज एक स्वरूप आलेलं ह्या सगळ्याला. आम्ही जेव्हा 2011 सुरू केलं अत्यंत प्राथमिक स्वरूप होतं, आज एक ओळख आलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यात एक खूप चांगली अशी जनरेशन आमच्याकडे आहे की भविष्यात येणाऱ्या सगळ्या आव्हानाला ती स्वीकारून त्याला उत्तर देण्याकरता किंवा समाजात जे इश्यू आहेत ते हँडल करण्याकरता ते तयार होत आहेत. अनिकेत दादाचं आम्हाला सारखं मार्गदर्शन असतं, काका काकू वेळ पडली ते आम्हाला सांगत असतात. आम्ही ह्या रस्त्यावरनं पुढं निघालेलो आहे. हाच आशीर्वाद आमच्या पुढे असणार आहे. आजच्या कार्यक्रमाचा तुम्हाला पण एक असा फायदा झाला असेल की नक्की तुम्हाला काहीतरी कुठंतरी करायचं वाटलं असेल आणि आत्ता त्यांनी जे सांगितले हे शब्द भयंकर मोठे एक सपोर्ट सिस्टीम तुम्हाला राहणार आहेत.
ह्याच्यावरच धरून पुढं या कुठं कशा पद्धतीने आपण प्रत्येकाला जसं जमतं तसं करतो. यातनं जर काही वाटलं की चला मला काहीतरी करायचं आणि आपण बाहेर जाऊन काहीतरी काम करायला सुरुवात केली तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मला वाटेल. मी पुन्हा एकदा डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमट्यांचे आभार मानतो लोकबिरादरीच्या वतीनं आणि पुढच्या कार्यक्रमात धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो. इतकं सगळा या सेवेच्या दबदब्याचा इतका प्रचंड स्रोत आणि त्याच्यातनं निघणारी चेतना ऊर्जा ऐकल्यानंतर खरं काही बोलावं असं नाही आहे. पण तरी पण या MITची या लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट यासोबत काम करायची जी भूमिका आहे ती मी थोडक्यात तुम्हाला विशद करणार आहे. डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी जगातला सगळ्यात मोठा घुमट डोम पुण्याच्या जवळ असलेल्या लोणी काळभोर येथे निर्माण केला. ते स्वतः असं म्हणतात की मी हा निर्माण केला नाही, हा माऊलींनी विठ्ठलांनी हा करवून घेतला. आणि हा डोम दुसरं तिसरं काही नसून हा एक प्लॅटफॉर्म आहे, ही एक लॅबॉरेटरी आहे की जिथे मुलांना घडवण्याचं काम, जसं आता समाजसेवेचा विषय निघाला की असं काहीतरी या लॅबॉरेटरीतनं या प्लॅटफॉर्ममधनं व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीमचं प्रमोशन असो किंवा एकम सत विप्रा बहुधा वदंती असं एकच सत्य एकच तत्त्व ज्या वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्या डोममध्ये त्यांनी 54 पुतळे निर्माण केलेत. तिथे त्यांची उभारणी केली. त्यांच्यापासून मिळणारा संदेश, त्यांचं तत्त्वज्ञान, त्याच्यामध्ये पार रिलिजियस फाउंडरपासून तर संत, फिलॉसॉफर्स, सायंटिस्ट अशा सगळ्यांचे पुतळे एकत्र उभे केलेले आहेत. खूप सुंदर बघण्यासारखं आहे. आपण त्या डोमविषयीची एक छोटी फिल्म बघू आणि मग मी भूमिका या संकल्पनाची मी तुम्हाला विशद करतो. I must say that in the entire history after the independence since 1947, this is one of the unique steps towards the contribution of universal humanity. And my government of India I appeal to the Vice President and Honorable Chief Minister to recognize this World Peace Dome as a structure of national and global importance and support to promote it in such a way that it evolves. MITने वेळोवेळी शिक्षणाच्या सोबतच येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये पार लातूरच्या भूकंपापासून भुजमधल्या भूकंपापर्यंत, बिहारमधल्या कोसी नदीच्या पुरापासून तर सांगली कोल्हापूर इथे झालेल्या जे काय पुरामुळे झालेलं नुकसान आहे, प्रत्येक ठिकाणी लीड घेऊन काहीतरी समाजसेवेचं व्रत जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कदाचित आपल्यासमोर आलेलं नसेल, पण गेले 18 वर्षापासून मी या संस्थेमध्ये काम करतो आहे. मी अनुभवलं, नेपाळमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा 125 घरांची स्थापना तिथे जाऊन तिथे सगळ्या खर्चाने करून तिथल्या लोकांना 125 घरं बांधून दिलीत. कुठेतरी ती सेवेची ज्योत आमचे फाउंडर प्रेसिडेंट डॉक्टर विश्वनाथ कराडांच्या मनात तेवली. विवेकानंद हा त्यांचा आदर्श आणि त्या आदर्शाचं स्फूर्तिस्थान म्हणा, तो आदर्श म्हणा, त्यांनी हे व्रत जोपासण्याचा प्रयत्न केला आणि तशीच शिकवण इथल्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे असा त्यांचा विश्वास आहे. ते असं नेहमी म्हणतात की ट्रान्सफॉर्मिंग द पर्सनॅलिटी ऑफ अ स्टुडंट इन टू द विनिंग पर्सनॅलिटी ऑफ द स्टुडंट. विनिंग पर्सनॅलिटी म्हणजे काय? ते म्हणतात की प्रत्येक विद्यार्थी ही शुड बी फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, इंटेलेक्च्युअली शार्प आणि स्पिरिच्युअली एलिव्हेटेड. हे 4 जर त्याच्यामध्ये गुण त्यांनी अवलंबिले आणि असे जर संस्कार जर हे विद्यालय, हे विद्यापीठ देऊ शकत असेल तर आपण एक उत्तम पिढी या ठिकाणी निर्माण करू शकू. मलाच खूप आनंद आहे या ठिकाणी साक्षात डॉक्टर प्रकाश भाऊ आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे, श्री गौरी सावंत यांचं स्वागत करताना खूप आनंद होतो आहे.
मला वाटतं काकांची ही या ठिकाणी दुसरी विजिट आहे. याआधी आमच्या एंडोमेंट लेक्चर सिरीजमध्ये काका बोललेत. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व्याख्यानमालेचं उद्घाटन त्यांच्या हातून झालं. खूप अभिमान आहे. काहीतरी प्रेरणा या कार्यातनं इथल्या स्टाफला, इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या कर्मचाऱ्यांना मिळते आहे. श्रोतेहो, MIT विद्यापीठाच्या वतीने असंख्य कार्यक्रम होतात, पण रिडिफायनिंग सोशल वर्क हा एक आगळावेगळा कार्यक्रम या MITच्या प्रांगणात होत असताना खूप समाधान आहे, एक वेगळं समाधान आहे. या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे टू प्रमोट द कल्चर ऑफ पीस इन द वर्ल्ड आणि टू प्रमोट द व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीम. जसं मग अशी बोललं की या ज्या व्हॅल्यूज आहेत, ज्या आपण आदिवासी जीवनांमध्ये बघितल्या, त्याचा अनुभव घेतला. डॉक्टर मंदाताई आमटे म्हणाले की ते आपल्यापेक्षा जास्त वेस्टर्नाइज आहेत, आणि खरी गोष्ट आहे. पण अशा छोट्या छोट्या व्हॅल्यूज जर आपण विद्यार्थ्यांना देऊ शकलो, त्यांच्यासमोर जर असे काही आदर्श उभे करू शकलो, हा सुद्धा लोकबिरादरी मित्रमंडळासोबत एकत्र येण्याचा हा योग आम्हाला खूप अभूतपूर्व वाटतो. सो तो एक असंही पण आहे की टू हेल्प द स्टुडंट्स टू कल्टिवेट सेल्फ नॉलेज, सेल्फ कॉन्फिडन्स, सो दॅट ईच वन कॅन लर्न सेल्फ सॅक्रिफाईस अँड अर्न सेल्फ रिअलायझेशन. हा जो सेल्फ सॅक्रिफाईस नावाचा शब्द आहे, हा इथे आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे या शिक्षण संस्थेला वाटतं ते आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द हार्ट. हे जर काही जे शिक्षण आहे हे जर इथे पोचलं, इट इज जस्ट नॉट द ट्रेनिंग ऑफ द माइंड्स. हा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हार्टचा उद्देश या विद्यापीठांनी ठेवलेला आहे, आणि त्यामुळेच या कार्यक्रमासोबत एकत्रित हा कार्यक्रम करावा, जेणेकरून हा विषय ये हृदयीचे ते हृदय गातले असा आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जावा, इथल्या कर्मचाऱ्यांच्या, स्टाफच्या मनामध्ये जावा, हा एक उद्देश. आम्हाला असंही वाटतं की वी आर ट्राईंग टू प्रिपेअर द स्टुडंट्स, ऑल ग्रॅज्युएट्स, टू बी 3 गोष्टींमध्ये. टू बी, वी शुड मेक देम स्पिरिच्युअली अवेअर, प्रोफेशनली साऊंड, आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज सोशली रिस्पॉन्सिबल. समाजाप्रती त्यांची आस्था कशी वाढेल, हा एक उद्देश आमच्या करिक्युलममध्ये आहे. आम्ही MIT WPO मेथड नावाचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये योगा, मेडिटेशन, रुरल इमर्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला 8 दिवस कंपल्सरी त्यांनी खेड्यामध्ये जावं. विलेज ॲज अ लॅब, म्हणजे प्रोफेशनल ते काय जो काही शिकतो आहे त्याचासुद्धा त्यांनी उपयोग करून घ्यावा, त्यांच्याबद्दलचे प्रॉब्लेम समजून घ्यावे. व्हिलेज ॲज अ लॅब असं जेव्हा म्हणतो तेव्हा तिथल्या प्रॉब्लेम्सला नुसतंच इंजिनिअरिंग नाही, आर्ट, कॉमर्स, सायन्स, डिझाईन, मॅनेजमेंट यासुद्धा विद्यार्थ्यांनी एक समजून रुरल इमर्शनमध्ये मदत करावी, समृद्ध गावाकडे वाटचाल करावी, हाही पण एक उद्देश आहे. पण समाजाप्रतीची आस्था याच्यामुळे डेव्हलप व्हावी, म्हणून हा कार्यक्रम इथे. श्रोतेहो, समाजाप्रती आस्था निर्माण करणारे कोर्सेस, जसं मी रुरल इमर्शन म्हणालो, समाजासाठी सेवा कार्य करण्याची प्रेरणा देणारे कोर्सेस, काही उपक्रम, काही वेगळे आयाम या विद्यापीठाद्वारे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट हा त्याचाच भाग आहे. या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आम्ही भारतीय छात्र संसद, त्याच्यामध्ये सुद्धा हा समाजसेवा, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा विषय घेतो. भारतीय छात्र संसद असेल, सरपंच परिषद असेल, वुमन काँग्रेस असेल, नॅशनल टीचर काँग्रेस असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. मी मगाशी म्हणालो की डॉक्टर विश्वनाथ कराड व त्यांचे सुपुत्र राहुल विश्वनाथ कराड हे दोघंही जण या संस्थेच्या माध्यमातून सोशल सिटीझन, सोशल रिस्पॉन्सिबल सिटीझन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. विवेकानंद हे त्यांचे आदर्श आहेत, आणि विवेकानंदनी जे म्हटलं आहे की मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग इज द मोटो ऑफ द एज्युकेशन, आणि एक्सपान्शन ऑफ द हार्ट अँड एक्सपान्शन ऑफ द माइंड इज द पर्पज ऑफ द एज्युकेशन. आणि या 2च वाक्यांवर या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची घोडदौड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. हा जगातील विश्वशांतीचा सर्वात मोठा घुमट, एक लॅबॉरेटरी असं मी म्हणालो, एक प्रयोगशाळा, एक लॅबॉरेटरी तुमची, आमची, सर्वांची. ही काही फक्त MITची नाही आहे. आम्ही मध्ये राष्ट्रपतींना भेटलो, त्यांना विनंती केली. तिथल्या एका बिहारच्या मंत्र्यांनी सांगितलं की एक भारतीय संस्कृती का धरोहर
भारतमातेला अर्पण केल्या गेलेलं हे एक शिल्प, एक लॅबॉरेटरी, याच्यातनं आपण काय तरुणांना शिक्षण देऊ शकतो, काय युवकांपर्यंत पोचू शकतो याचा विचार व्हायला हवा. तुमच्या सगळ्यांच्या सूचना, मार्गदर्शन आवश्यक आहे आणि एक नवीन समाज, नवीन पिढी तयार करण्याचं उद्दिष्ट या संस्थेने ठेवलेलं आहे. MIT विश्वशांती विद्यापीठाचे काही तत्त्व, काही धारणा आहेत आणि त्या सर्वांपर्यंत पोचाव्यात यासाठी प्रयत्न पण आहे. वसुधैव कुटुंबकम, एकम सत विप्रा बहुधा वदंती किंवा ऑल रिलिजियस स्क्रिप्चर्स दे आर नथिंग बट द लाईफ गायडिंग स्क्रिप्चर्स असं आम्हाला वाटतं. विद्यार्थ्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचे काम प्रकाश काका तुम्ही करत आहात. एक खूप मोठी दिशा देण्याचं कार्य तुमच्या पुस्तकातनं, तुमच्यावर आलेल्या चित्रपटातनं असंख्य MITचे तरुण त्यापासून भारावून गेलेले आहेत. व्हायरल होणारे यूट्यूबवरचे व्हिडिओ असतील किंवा व्हॉट्सॲप्स असतील, हे MITच्या मनामनात घराघरात पोचलेले आहेत. रिडिफायनिंग द सोशल वर्क, समाजसेवा म्हणजे काय रे भाऊ, या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना श्रोत्यांनो खूप मनापासून आनंद आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन धारणा, एक नवा आयाम, एक नवा विचार संक्रमित होत असताना आमच्या विद्यापीठाचा एक अल्पसा सहभाग आम्हाला कृतकृत्य. मगाशी मी असं म्हणालो की हा सगळा विचार संक्रमित होत असताना हा आमच्या एक विद्यापीठाचा एक अल्पसा सहभाग आम्हाला खरंच कृतकृत्य करतो आहे, यात शंका नाही. यापुढे देखील लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे व त्यांच्या सर्व उपक्रमात आमच्या विद्यापीठाचा सहभाग असेल याची आम्ही खात्री देतो. मी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. आमटे कुटुंबियांनी ज्या पद्धतीतनं, मी सकाळी बोलत होतो भाऊंशी की एकदा इथे पावसामुळे किंवा सगळे रस्ते बंद असल्यामुळे इथे येण्याचा कार्यक्रमसुद्धा कॅन्सल करण्यापर्यंतची वेळ होती, पण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खूप इच्छाशक्तीमुळे, जोरदार इच्छाशक्तीमुळे आज त्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी परत ऐकायला मिळाले. मी त्यांचं मनापासून त्यांना अभिवादन करतो, अभिनंदन करतो. खूप खूप अभिमान आहे या सगळ्या कार्याचा. या कार्याचे प्रेरणास्रोत व सोर्स ऑफ इन्स्पिरेशन श्री प्रकाश काका आमटे, सौ मंदाकिनी आमटे, अनिकेतजी आमटे यांना त्रिवार नमस्कार करतो. त्यांना खूप उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व एक छोटीशी कविता या ठिकाणी सादर करतो जी मला आत्ताच स्फुरली आणि एक माहीत नाही, मला असं वाटतं की ही जी सेवेची ज्योत लावली आहे काही दशकांपूर्वी, ही सेवेची ज्योत जी लावली आहे त्याचं ज्योत येथे तेवते ही तेज वाढो सर्वदा. सेवेची जी ज्योत आहे, ज्योत इथे तेवते ही तेज वाढो सर्वदा, लाविले जी रोप त्याचा वृक्ष झाला केवढा. केवढा म्हणजे मोठा, वृक्ष झाला केवढा. आशिष द्या मान्यवरांनो हा सेवा वेल जावा अंबरी. आशिष द्या सज्जनांनो हा सेवा वेल जावा अंबरी. MIT लोकबिरादरीचा यत्न हा, MIT लोकबिरादरीचा यत्न हा, सेवा भाव ठेवा अंतरी, सेवा भाव ठेवा अंतरी. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. क्या बात आहे सर, थँक्यू व्हेरी मच. आणि नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपल्याला खूप मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला आहे. त्यांचा एवढ्या मोठ्या आयुष्याचा, एवढ्या मोठ्या कामाचा आपण आत्ताच प्रवास ऐकला आहे, प्रवास बघितला आहे आणि आपण सगळे भारावून गेलो आहे. आणि कुठेतरी मनात हाही विचार चालू आहे की मी माझ्या समाजासाठी असं काही करू शकीन का. समाजकार्य, सोशल वर्क या शब्दाची व्याख्या खरं तर खूप मोठी आहे. साध्या शब्दात सांगायचं झालं ना तर आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गरजू व्यक्तींना किंवा कमकुवत व्यक्तींना, प्राण्यांना, गोष्टींना आपापल्या परीने मदत करायची असं होऊ शकतं. पण जेव्हा आपल्यासमोर बाबा आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाताई आमटे यांच्यासारखे आदर्श असतात ना, तेव्हा या समाजकार्याच्या व्याख्या खूप मोठी परिमाणं गाठतात असं मला वाटतं. आमटे कुटुंबियांच्याच ह्या कार्याने प्रेरित होऊन आमच्यामधले काही जण काही वर्षापूर्वी एकत्र आले आणि लोकबिरादरी मित्रमंडळ पुणेची स्थापना झाली. अगदी 5-6 लोकांनी सुरू केलेला हा ग्रुप आज जवळपास 100 ते 150 लोकांचा रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. लोकबिरादरी हेमलकसा मधला सपोर्ट ग्रुप म्हणून आम्ही पुण्यामध्ये काम करतोय. आमचं मेन उद्दिष्ट आमटे परिवाराचं जे मोठं काम आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं हा राहिलेला आहे कायम. ते कसं तर आम्ही या
यांच्या जीवन प्रवासांचं प्रेझेंटेशन्स देत असतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. अगदी गणपती मंडळ असू देत, नाही तर कॉर्पोरेट ऑफिसेस असू देत, आमची टीम जाऊन या सगळ्या जीवन प्रकाशाचं एक प्रेझेंटेशन देत असते. तसंच CSR फंड रेझिंग यासाठी बऱ्याच क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या मान्यवर व्यक्तींना आम्ही भेटत असतो. त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना हळूहळू आम्हीही ग्रो होतो आहे. आमच्यामधले लीडरशिप, कम्युनिकेशन, टाईम मॅनेजमेंट हे स्किल्स कुठलाही कोर्स न करता मित्रांनो डेव्हलप होत आहेत, जी आमची इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट पण आहेच. डेव्हलपमेंटबद्दल बोलायचं झालं तर हेमलकसा आता खूप डेव्हलप होत आहे. आपण बघितलं असेल 1973 साली ज्या एका झोपडीपासून दवाखान्याला सुरुवात झाली, ते आज एक मोठं सगळ्या सोयींनी सज्ज असं एक हॉस्पिटल हेमलकसामध्ये आहे. दिगंतदादा आणि अनघाताईच्या मेहनतीने वर्षभरात साधारण 35,000 पर्यंतचे पेशंट तिथे मोफत इलाज करून घेत आहेत. तसंच जवळच एक नेलगुंडा नावाचं गाव आहे. अनिकेत दादा आणि समीक्षाताईंच्या मेहनतीने तिथे एक इंग्लिश मीडियम शाळा सुरू झाली आहे आणि ही आदिवासी मुलं आज स्टेट लेवल, इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊन स्पर्धा जिंकत आहेत. ही एक डेव्हलपमेंटच आहे नाही का आपल्यासाठी. एवढं यांचं अफाट कार्य चालू आहे. आपल्याला नक्कीच कुठेतरी वाटत असेल की आपण पण यांना एक छोटी मदत करावी, कुठेतरी यांच्या कार्यात सहभागी होऊन घ्यावं. पण प्रत्येक वेळेला तिथे जाऊन काम करणं शक्य होत नाही. तर प्रकाश काकांच्या गायडन्सखाली आम्ही असा एक विचार मांडला की आपण जिथे राहतो म्हणजे पुण्यामध्ये आपण समाजसेवा करू शकतो का, आणि त्यांच्या गायडन्सनी आम्ही इथल्या लोकल इश्यूजवर विचार करायला सुरुवात केली. आपल्या पुण्यामध्ये बरेच लोकल इश्यूज आहेत बरं का मित्रांनो. सुरुवात आम्ही एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट या 2 व्हर्टिकल्सनी केली. त्यामध्ये काही अवेअरनेस ड्राईव्स केल्या आणि काही सर्व्हिस ड्राईव्स केल्या. अवेअरनेस ड्राईव्सबद्दल बोलायचं झालं तर पुणे सायक्लेथॉन ही सायकल रॅली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पोल्युशन हा मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल आणि त्याच्यासाठी आम्ही उचललेलं एक छोटं पाऊल होतं हे सायकल रॅलीचं. अजून एक आगळा वेगळा प्रयोग आम्ही केला. पाळीव कुत्र्यांसाठी आम्ही एक फनफेअर ऑर्गनाईज केलं होतं. प्रकाश काकांचं प्राणीप्रेमसुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण आता क्लिपमध्ये सुद्धा बघितलं. तर हा विचार घेऊन कुठेतरी प्राणीप्रेमींना आम्ही पुण्यामध्ये एकत्र आणलं आणि यातून जो काही निधी मिळाला तो आम्ही हेमलकसाच्या ॲनिमल आर्कला दिला. आता एज्युकेशनबद्दल बोलायचं झालं तर मंचरजवळ एक पारधी आदिवासी शाळा आहे. तिथल्या मुलींना आपली टीम जाऊन गेले 3 वर्ष शिक्षणात मदत करते. अशा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आम्ही करतो आहे. अशा अनेक सक्सेस स्टोरी आमच्याकडे आज आहेत. ही प्रोसिजर, या प्रत्येक ॲक्टिव्हिटीची प्रोसिजर, हे टीमवर्क, हे सगळं आम्ही एन्जॉय करत असतो आणि कुठेतरी आम्ही स्वतःही ग्रो होत असतो. तुम्ही जर आज बघितलं असेल तर या प्रत्येक सेशनचे जे अँकर्स आहेत ती वेगळी वेगळी मुलं आहेत, ती बदलत राहत आहेत आणि हीच आमची सगळी यंग टीम आहे. इंडिव्हिज्युअल लेवलवर आपण सगळेच जण काम करतो मित्रांनो, पण वी ॲक्च्युली बिलीव्ह इन वी कॉन्सेप्ट, वी ॲज इन टीम. ही टीमच आपली स्ट्रेंथ आहे आणि त्यातनं यंग जनरेशन, त्यांची एनर्जी ही आपल्याला जर भविष्यासाठी उपयोग करून घेता आली ना तर त्याच्यासारखं दुसरी गोष्ट नाही मित्रांनो. पण हे सगळं एका रात्रीत होणार नाही आहे नक्कीच, पण कुठेतरी कोणीतरी सुरुवात करायलाच हवी. ती आम्ही केली आहे. एक सामाजिक चळवळच म्हणूया ना, त्या दृष्टीने आम्ही एक पहिलं पाऊल उचललं आहे. अजून खूप स्वप्न आहेत आमची, आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, खूप मोठे पंख पसरवायचे आहेत. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, आमच्या या चळवळीत सहभागी व्हा, आमचे मेंबर व्हा, अँड लेट्स ड्रीम अबाउट द सेन्सिबल अँड सेन्सिटिव्ह फ्युचर ऑफ आवर कंट्री. टुगेदर वी कॅन, टुगेदर वी विल. थँक्यू ऐश्वर्या. वी आर व्हेरी सॉरी काका, 10चा कार्यक्रम 10ला सुरू न झाल्यामुळे सगळंच थोडं पुढे गेलं वेळापत्रक. पण ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम उभा राहिला, निदान त्यांचा ऋणनिर्देश केल्याशिवाय आपल्याला संपवता येत नाही कार्यक्रम. हा कार्यक्रम उभा करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात जो आहे, जे सहकार्य आम्हाला लाभलं आहे ते MIT संस्थेचे डॉक्टर मिलिंद पांडे सर, MIT संस्था, प्रोफेसर डॉक्टर कराड सर, राहुल कराड सर, डॉक्टर हरिदास मॅडम, टेलिकॉम कॉलेजची टीम, अरुण पाटील सर, श्रीकांत आणि अविनाश पाटील, ह्या सगळ्यांचं आम्हाला खूप खूप सहकार्य मिळालं.
तसं सभागृहामध्ये जी आम्हाला मदत लागली त्या सगळ्यामध्ये रुईकर सर आहेत, संतोष सर आहेत, राहुल पाटील आहेत, त्या सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली. मीडिया बऱ्याच पेपर्सनीही खूप छान बातमी कव्हर केल्यामुळे जीवराज चोले, उचित मीडिया आणि सगळ्या प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं खूप खूप मनापासून स्वागत, आभार. सॉरी. यानंतर हा कार्यक्रम उभा करण्यामध्ये ॲक्च्युअल योगदान आम्हाला फायनान्शियली मनीवाईज ज्यांनी केलं ते पंडित जावडेकर बिल्डर्स, तुकाई टुरिझम, वेब IT सोल्युशन्स या सगळ्यांचे खूप खूप आभार. ज्या लिंकमुळे आपल्याला रजिस्ट्रेशन्स करता आलं, डिॲझल, त्यांचेही आभार. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आभार मानायचे ते आपल्या सगळ्यांचे आहेत की गेल्या आठवड्याभरात पावसाचं आम्हाला खूप मोठं टेन्शन होतं की हा प्रोग्राम होईल की नाही, रादर हेमलकशाच्या आजूबाजूनही पूर्ण पाणी साठलेलं होतं, हे लोक बाहेर पडू शकतील की नाही ही सुद्धा शंका होती. पण तरी हा कार्यक्रम आत्ता इथे उभा करता आला. तर आपल्या सगळ्यांची विल पॉवर जसं बांडे सर म्हणाले आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम उभा करता आला, त्या आपल्या सगळ्यांचे प्रेक्षकांचेही खूप खूप आभार. यानंतर पहिल्या सेशन संपायची सूचना माझा एक मित्र करेल आणि छोट्याशा ब्रेकनंतर आपण परत भेटू. नमस्कार. आपल्या कार्यक्रमाचं पहिलं सत्र संपलं आहे असं मी लोकबिरादरी मित्र मंडळाच्या वतीने जाहीर करतो. कार्यक्रमाचं पहिलं सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि दुसरं सत्रही तितकंच आवडेल अशी मला खात्री आहे.